सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. कालच आपण फेसबुकवरून लाईव्ह झालो होतो. विषय होता वर्सोवा आमच्या शारदा नाकवांचं घर तोडलेल्या आमच्या मावशीचा. आणि आज पुन्हा एकदा ते कालचा व्हिडिओ चालू असतानाच माननीय महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं वक्तव्य आलं आणि ते खास करून मुंबईच्या संदर्भात आलं. त्याच्यामुळे आज आपल्याला पुन्हा एकदा लाईव्ह व्हावं लागतं. कारण काल जो आपण विषय घेतला हा मुंबईच्या मूळ व्यापारी असलेल्या मातृसत्ताक महिलांचा होता. आणि आज आपल्याला भगतसिंग कोश्यारी यांनी सांगितलं की मुंबई आणि ठाणे या देशाच्या आर्थिक राजधानीतून राजस्थानी आणि गुजराती या वैश्य व्यापाऱ्यांना बाहेर काढलं तर इथे काहीच उरणार नाही. आणि त्यांनी या लोकांचं वर्चस्व दाखवताना इथल्या मूळ जे मुंबईकर आहेत, भूमिपुत्र आहेत, त्यांचं अस्तित्व नाकारण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आणि म्हणून राज्यपाल भगतसिंग हे साधे व्यक्ती नाहीत, भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना किंवा कुठल्या राजकीय पक्षाचे नेते नाहीत, तर भारताचं जे संविधानिक पद आहे त्या संविधानिक पदाचं नेतृत्व करणारे व्यक्ती आहेत. आणि त्यांच्याविषयी प्रथम मी आदर व्यक्त करतो, कारण आम्ही संविधानिक पदं स्वीकारलेली आहेत, ही भारताच्या राज्यघटनेनुसार स्वीकारलेली आहेत. आणि तरीसुद्धा भारताचं हे संविधान आहे त्यामध्ये भारताच्या संविधानाचं जे प्रास्ताविक आहे ते राज्यपालांसाठी मी ऐकवतो आणि मग मी त्यांच्यावर बोलतो. माझ्याकडे हे भारताचं संविधान आहे, आपल्याला सगळ्यांना दाखवू इच्छितो की हे जे भारताचं संविधान आहे याच्यामध्ये हे संपूर्ण संविधान मी आपल्यासमोर न वाचता फक्त याचं भारताच्या संविधानाचं प्रास्ताविकाचं वाचन करतो. भारतीय संविधानाची जी उद्देशिका आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःस अर्पण करीत आहोत. ही जी भारताची जी संविधान प्रास्ताविका आहे याच्यामध्ये आपल्या देशाच्या राज्यकारभाराचा उद्देश स्पष्ट केलेला आहे. आणि याच्यानुसार राज्यपालपदी असलेल्या माणसानं की सर्वसमावेशक असं संविधानाला अपेक्षित असलेलं वक्तव्य करणं गरजेचं आहे. परंतु राज्यपालांनी काल जे वक्तव्य केलेलं आहे हे वक्तव्य इथल्या भूमिपुत्र, इथल्या मुंबईचे मालक असलेल्या, हजारो वर्षापासून मालक असलेल्या लोकांच्या अस्तित्वाला आव्हान देणार आहे. की गुजराती आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांनीच या शहराला आर्थिक राजधानीचं स्वरूप दिलेलं आहे, बाकीचं त्यामध्ये कोणाचं योगदान नाही, अशा प्रकारचा सूर त्यातून निघतो. आणि म्हणून देशामध्ये आपल्याला माहीत आहे की जात, पंथ, धर्म, लिंग, प्रांतीय भेद अशा प्रकारचं निर्माण करणं हे राष्ट्रीय एकात्मतेच्या विरोधातलं आहे, एकात्मता नष्ट करणार आहे. या दृष्टीने राज्यपालांचं हे वक्तव्य हे आपल्या संविधानाला धरून नाही असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. आणि हे सांगत असताना की हे नक्की गुजराती आणि राजस्थानचे व्यापारी म्हणजे काय आहेत हे सुद्धा स्पष्ट करणं गरजेचं आहे. आणि आज कालपासून याच्यावर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येतात. या प्रतिक्रियांमध्ये आपल्याला माहीत आहे की मुंबईमध्ये शिवसेना, मनसे या दोन राजकीय पक्षांनी मागच्या काळात एक विचार ठेवलेला आहे. एकदा ते हिंदुत्वाची बाजू घेतात तर दुसऱ्यांदा मराठी माणसाची बाजू घेतात. परंतु ह्या मराठी लोकांनी जो केलेला निषेध आहे तो सुद्धा इथल्या भूमिपुत्रांना नाकारणार आहे. खरं म्हणजे इथल्या आगरी, कोळी, कराडी, भंडारी भूमिपुत्रांना काय वाटतं हे सांगण्याचा उद्देश आजच्या या प्रतिक्रियेत आहे. मी आदरणीय भगतसिंग कोश्यारी यांना विनंती करेन की त्यांनी माझं हे जे म्हणणं आहे हे लक्षपूर्वक ऐकावं. आणि भारत या देशाचा इतिहास आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या 400 वर्षापर्यंत नसून तो मागच्या सम्राट अशोकाच्या 2000 वर्षाच्या काळापर्यंत जातो, याची सुद्धा नोंद त्यांनी घ्यावी आणि मग ह्या सगळ्याचा विचार करावा. बंधू आणि भगिनींनो, की आपल्याला मी सांगू इच्छिन की
या राज्यपालांच्या प्रतिक्रियेचा निषेध महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने करायला आता सुरुवात केलेली आहे. कारण प्रत्येक राज्याची एक वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे गुजरात असेल, राजस्थान असेल, पंजाब असेल, हरियाणा असेल, जम्मू काश्मीर असेल, केरळ असेल, आंध्र प्रदेश असेल, जेवढी राज्य आहेत ती स्वतःची वैशिष्ट्य, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली अन्नधान्य, तिथल्या पिकं, तिथली लोकसंस्कृती घेऊन जन्माला आले. त्यामुळे आम्ही देश म्हणून एक संघराज्य आहोत, एक राष्ट्र म्हणून एक आहोत. आमच्यामध्ये अशा प्रकारचा भेद कोणी निर्माण करू नये की अमका श्रेष्ठ तमका कनिष्ठ आणि म्हणून मग त्यांच्यामध्ये न्यूनगंड पेरायचा, हे राज्याच्या प्रमुख पदावर बसलेल्या माणसांना अजिबात शोभत नाही. मग ते राजकीय नेते असतील किंवा राजकीय पक्षाचे लोक असतील किंवा राज्यपाल असतील किंवा राष्ट्रपती असतील, त्यांनी कसं वागावं, म्हणजे ते काय धर्माच्या चौकटीतलं वागणं नाही, ते संविधानाच्या चौकटीतलं वागणं आहे. आणि हा देश एकसंघ ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणूनच अशी प्रतिक्रिया द्यायची वेळ आज आलेली आहे. नाहीतर खरं म्हणजे राज्यपालांच्या या वक्तव्यावर बोलायचं कारणच नव्हतं. पण राज्यपालपदी पोचलेली व्यक्ती तेवढी कायद्याने आणि विचारांनी प्रगल्भ असली पाहिजे, ती राष्ट्रीय असली पाहिजे. आणि या देशातल्या 18 पगड जाती, कष्टकरी लोक, अल्पसंख्याक लोक या सगळ्यांची कदर करणारी वक्तव्य त्यांनी केली पाहिजे. आणि जो परंपरागत अहंगंड आहे या देशातला, तो अहंगंड सांगून इतर कष्टकरी लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड पेरण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते संविधानी विरोधी कृत्य आहे. आणि म्हणून याचा मी निषेध करतो. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध मी ते संविधान विरोधी आहे म्हणून करतो. कारण संविधान निर्मितीच्या अगोदरची सगळी गोष्ट आम्हाला समजून घ्यायला लागेल, तेव्हाच या वक्तव्याच्या पाठीमागचा अर्थ आपल्याला कळेल. आपल्याला कल्पना आहे की मुंबई ही आर्थिक राजधानी देशाची आहे, हे काय अलीकडची गोष्ट नाही. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, हे 2000 वर्षापूर्वीच्या गॅजेटमध्ये लिहिलेलं उदाहरण आहे. म्हणजे 2000 वर्षापूर्वी सुद्धा सम्राट अशोकाच्या बौद्ध काळामध्ये मुंबई ही आर्थिक राजधानी होती. आणि म्हणून ठाणे जिल्ह्यातल्या नालासोपारा या बंदरामध्ये आज मोठा स्तूप दिसतो. त्या स्तूपाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार चालत होता. आणि हा आंतरराष्ट्रीय व्यापार चालत होता, सागरी मार्गाने चालत होता. म्हणून मुंबईचं महत्त्व आहे. मुंबईचं महत्त्व नागपूरला किंवा तुमच्या बारामतीला येऊ शकत नाही. याचं कारण हे आहे की मुंबई हे समुद्रमार्गे आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक जे दळणवळणाचा मार्ग आहे त्याला जोडलं गेलं आहे. आणि हे लिखित इतिहास आहे तो 2000 वर्षाचा आहे, सम्राट अशोकाच्या काळातला आहे. पण त्याच्या अगोदर हजारो वर्षापासून मुंबई हे जगाशी भारताला जोडण्याचं ठिकाण आहे. आणि म्हणून याची आठवण राज्यपाल कोश्यारींना करून देतो. आणि त्या काळात सुद्धा मुंबई हे व्यापारी शहर होते. आणि तिथले व्यापारी, आम्ही हे टोपी घातलेले आगरी, कोळी, कराडी, भंडारी हे सागरपुत्र होतो. आणि हा इतिहास आपल्या जगातल्या सगळ्या गॅजेटमध्ये लिहिलेला आहे. असं नाही की भारताच्या याच्यामध्ये फक्त आहे. आणि म्हणून याची आठवण मी करून देतो. त्यामुळे इथे गुजराती व्यापारी आले आणि राजस्थानी व्यापारी आले, त्यांनी ह्या महाराष्ट्राचा किंवा मुंबईचा विकास केला, हे धादांत असत्य असं विधान आहे ते जे राज्यपालांनी केले. आणि हे विधान, अशा प्रकारची असत्य विधानं या देशामध्ये मनुस्मृतीच्या माध्यमातून अनेक कथा, पुराणं आणि महाकाव्यातून केली गेली. आणि इथल्या मूळचे जे मालक आहेत, भूमिपुत्र आहेत, यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न इतिहासात झालेला. आणि मागच्या काळात खास करून जेव्हापासून केंद्रामध्ये मोदी सरकार आले तेव्हापासून हा प्रचार आहे, हा अगदी जोरात सुरू झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही जुन्या काळामध्ये गेलात तर मुंबईच्या इतिहासाच्या पाऊलखुणा, मुंबईमध्ये असलेल्या जागतिक दर्जाच्या बौद्ध लेण्या जिथे आहेत, घारापुरी आहेत, बोरिवली आहेत, त्या जंगलांमध्ये ज्या बौद्ध लेण्या आहेत, आणि या बौद्ध लेण्यांचा इतिहास सांगतात की जगातले सगळे विद्यार्थी इथे या विद्यापीठांमध्ये शिकायला यायचे. आणि ही जी सगळी लेणी आहेत दर 25 किलोमीटरवर, म्हणजे पालघर पासूनचा जो समुद्र किनारपट्टी आहे, मुंबई, ठाणे, रायगडपर्यंतची, याला जुन्या काळात अपरांत प्रदेश म्हटलं जायचं. आणि अपरांत प्रदेशामध्ये दर 25 किलोमीटरवर जी बौद्ध लेणी आहेत ती व्यापारी सागरी मार्गावर आहेत. आणि तेव्हापासून मुंबईचं महत्त्व हे सागरी व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून आहे. किंबहुना घारापुरीची जी लेणी आहे, जिथे आज 97% आगरी कोळी लोक राहतात, ते जागतिक वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे. आणि अशा प्रकारचा इतिहास देशातल्या कुठल्या राज्याला नाही. आणि म्हणून 2000 वर्षांच्या इतिहासामध्ये मुंबई ही विकसित झालेली आहे. त्यानंतर आपल्याकडे इंग्रज व्यापारी म्हणून आले, पोर्तुगीज व्यापारी म्हणून आले, फ्रेंच व्यापारी म्हणून आले, मोघल आले. मोघल सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारी होते, मुस्लिम सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापारी होते. आणि त्यांनी जगाबरोबर या शहराला जोडायचा प्रयत्न केला.
आणि या सगळ्या याच्यामध्ये आता जे गुजराती आणि राजस्थानच्या व्यापाऱ्याचं नाव आलेलं आहे हे खोटा प्रचार आहे आणि त्यासाठी राज्यपाल पदासारख्या संविधानिक पदाचा वापर भारतीय जनता पार्टीला करावा लागला, हे फार मोठं अपयश आहे. आणि म्हणून याच्या पाठीमागचा मी उद्देश सांगतो की देशामध्ये सम्राट अशोक आणि बुद्धाच्या काळातली जी संस्कृती होती त्या संस्कृतीमध्ये भारत देशाचा परिचय चारित्र्य संपन्न, शीलवान, कौशल्यप्राप्त सगळ्या जनतेचा देश, एक राष्ट्र म्हणून होता. आणि त्यामध्ये माणसाच्या चारित्र्याला प्रचंड महत्त्व होतं आणि त्यातलं प्रमुख लक्षण साध्या भाषेत सांगायचं तो प्रामाणिकपणा, इमानदारी होतं. आणि म्हणून या इमानदारीच्या जोरावर या देशातला कष्टकरी वर्ग प्रचंड पुढे होता आणि त्यामध्ये आपण देशाचा विकास दर हा जगामध्ये सगळ्यात मोठा होता. याचं कारण होतं की प्रत्येक कष्टकरी माणसाला त्याच्या कौशल्याचं फळ इथे मिळत होतं. आणि म्हणून शेवटचा कष्टकरी माणूस, आज तुम्ही या कष्टकरी माणसांची जर विभागणी देशामध्ये केलीत तर 50% स्त्रियांना कमी लेखणारा मनुस्मृतीचा विचार स्वातंत्र्यपूर्व काळात मनुस्मृतीच्या रूपाने खास करून पेशवाईच्या काळात इथे होता आणि आजही इथे आहे. आज हे जे गुजराती किंवा मारवाडी व्यापारी यांची नैतिक मूल्यांच्या दृष्टीने चिकित्सा करायला गेलात तर घुंगटमध्ये अडकलेल्या स्त्रिया, यांच्या स्त्रिया या घुंगटमध्ये अडकलेल्या आहेत, म्हणजे गुलामीमध्ये आहेत. आणि अशा स्त्रियांच्या गुलामीची महती सांगणारे हे व्यापारी लोक आहेत. यांनी बाकी आर्थिक प्रगती कितीही केली तरी भारताचं जे संविधान आहे ते भारतीय संविधानामध्ये पहिल्यांदा स्त्रियांना अधिकार देण्याची घोषणा केलेली आहे आणि स्त्रियांच्या नंतर ओबीसी, SC, ST यांना अधिकाराची घोषणा केली. याचं कारणच असं की या देशामध्ये संविधान यायच्या अगोदर मनुस्मृतीचं राज्य होतं आणि मनुस्मृतीचं राज्य म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांचे अधिकार, म्हणजे सगळे अधिकार यांना दिलेले तशा प्रकारच्या विषमतेचं राज्य होतं. आणि हे विषमतेचं राज्य याची चिकित्सा आपल्या देशामध्ये अनेक लोकांनी केली. त्यामध्ये सगळ्यात मोठी चिकित्सा महाराष्ट्रातल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केली. आणि ही चिकित्सा करून सांगितलं की शिक्षण नाकारलेल्या बहुजन समाजाला, म्हणजेच 85% मागासवर्गीय महाराष्ट्रीयन आणि भारतातल्या शेतकऱ्यांना शिक्षण नाकारल्यामुळे या देशातल्या ब्राह्मण म्हणजे धर्माचे प्रमुख असलेले लोक, क्षत्रिय म्हणजे राज्यकर्ते आणि वैश्य व्यापाऱ्यांनी फायदा घेतला. आणि शेतकऱ्यांकडून अशा प्रकारची करारपत्र हे व्यापारी लोक लिहून घ्यायचे की गावाच्या गाव यांच्या नावावर व्हायची. आणि याचा अंतिम कळस हा पेशवाईच झालेला आहे. आणि पेशवाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि आरमार बुडवलं गेलं. आरमार हा मुंबईचा सागरी व्यापारांचा सगळ्यात मोठा इतिहास होता. मुंबईला सम्राट अशोकानंतर जी बळकटी आली व्यापारी शहर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामुळे. कारण जो जागतिक व्यापार चालत होता, तुम्ही रायगडमधली बंदरं पाहिलीत, महाडचं बंदर पाहिलं किंवा मुरुड जंजिरा पाहिलं किंवा अलिबाग पाहिलं, कुलाबा पाहिलं, पेण पाहिलं, मुंबई पाहिलं, पालघर, ठाणे, वसई ही जी बंदरं आहेत ही जागतिक बंदरं जगाशी जशी जोडली गेली होती तशी संपूर्ण भारतातल्या व्यापारी शहरांशी जोडली गेली होती. संपूर्ण भारताचा व्यापार या बंदरातून चालायचा. आणि ह्या बंदरामधले व्यापारी लोक होते ते इथले आगरी, कोळी, भंडारी, माळी हे सागरपुत्र होते. त्यांची जहाजं होती, त्यांची गावं या किनारपट्टीला आजही पाहायला मिळतात. आणि ते व्यापारी होते आणि ते अत्यंत विश्वासू आणि प्रामाणिक होते. आणि हा प्रामाणिकपणाचा आदर्श स्त्रियांशी प्रामाणिक असण्याच्या आदर्शात मोजायचा असतो असं भगवान बुद्धापासून, सम्राट अशोकापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं. शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुद्धा स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करणारा राजा, स्त्रियांच्या अब्रूला प्रतिष्ठा देणारा राजा अशा प्रकारचा आहे. आणि हेच सूत्र धरलं तर हे गुजराती किंवा राजस्थानी व्यापारी आहेत त्यांचं मूल्यमापन या माध्यमातून आपण केलं पाहिजे, संविधानाच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि मनुस्मृतीच्या माध्यमातून करायला गेलात तर स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा या भारतातल्या मनुस्मृतीप्रणित वैश्य वर्गाने देशाची लूट केलेली आहे. आणि ही लूट करत असताना यांना पकडण्याचं काम राज्यकर्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि गुजरातवर जो हल्ला झालेला आहे, सुरतेवर हल्ला झाला, याचं कारण आहे की गावागावात जाऊन ह्या व्यापाऱ्यांनी जी भोळ्या माणसांची, कष्टकऱ्यांची लूट केली होती ती लूट उघड करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही परंपरा स्वातंत्र्यानंतर आलेले मराठा राज्यकर्ते विसरून गेले. आणि आज 50 कोटी रुपयांना एक आमदार विकला गेला या गुजरातच्या पैशांना, व्यापारी पैशांना विकला गेला. आणि विकल्यानंतर
जी राज्यपालांची प्रतिक्रिया आली ती आमचे जे 40 आमदार 50 कोटींना विकले गेले, फुटले गेले, दलाल झाले, काय त्याला म्हणता येईल की हे गद्दार झाले, आणि त्यानंतरची ही प्रतिक्रिया आहे. ही प्रतिक्रिया एकनाथ शिंदे या मान्य मुख्यमंत्र्यांच्या मनात थोडं पण मराठीपणाचा अभिमान असेल तर राज्यपालांच्या प्रतिक्रियेचा अर्थ त्यांना समजलं पाहिजे की तुम्ही पैशाने श्रीमंत झालात, तुमच्या आमदारांना 50 कोटी मिळाले असतील, बाकीच्या लोकांना 50,000 कोटी मिळाले असतील, पण तुम्ही हे जे गुजरात आणि राजस्थानचे व्यापारी आहेत त्यांना विकले गेलेलात, असा ह्या वक्तव्याचा स्पष्ट अर्थ मला दिसतोय. आणि ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रामध्ये पेशवाईनंतर जे सुधारक झाले, मग त्यात धर्मसुधारणा असतील, अंधश्रद्धेच्या सुधारणा असतील, शिक्षणाची चळवळ असेल, आरक्षणाची चळवळ असेल, आणि 105 ते 6 हुतात्मे जे महाराष्ट्रासाठी झालेले आहेत, या सगळ्यांचा त्याग असेल, या लोकांनी केलेल्या त्यागाचा अपमान या वक्तव्यातून झालेला आहे. आणि म्हणून गुजराती व्यापारी किंवा हे राजस्थानचे व्यापारी यांचं जे मूळ आहे ते मूळ आपण भारतीय संविधानात आणि भारतीय ज्यांनी लिहिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून आपण पाहिलं पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्माण करताना रिझर्व्ह बँकेची स्थापनेचा कायदा केलेला आहे आणि भारतात बँकिंगची व्यवस्था आणलेली आहे. आणि बँकिंगच्या व्यवस्थेवर मुंबईचा कारभार आज चालू आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. त्यांनी फार सुंदर प्रतिक्रिया दिलेली आहे की या मुंबईतल्या सूतगिरण्या आहेत, त्या सूतगिरण्याच्या काळात मुंबई वैभवशाली होती, पण त्या गिरण्या इथून निघून गेल्या म्हणून काय मुंबईची परिस्थिती हलाखीची झाली नाही. किंवा आत्ता सुद्धा राज्यपालांनी जे महत्त्व सांगितलेलं आहे की इथून गुजराती आणि हे जे सगळे राजस्थानचे व्यापारी गेली तर मुंबई शून्य होईल, हे सगळं खोटं आहे. किंबहुना माझं असं म्हणणं आहे की मुंबईचं हे मुंबई नाव आहे हे महामाया एकविरा या बुद्धाच्या आईच्या काळापासून आहे नाव. आणि बुद्धाची जी संस्कृती आहे ती बुद्धाची संस्कृती माणसाच्या प्रामाणिकपणावर, कष्टावर निर्माण झालेली संस्कृती आहे. आणि म्हणून 2000 वर्षापूर्वीच्या इतिहासात तुम्ही गेलात तर इथे कष्टकरी म्हणजे दिवसातून जे काही आपलं माणसाचं उत्पन्न आहे त्यामध्ये शारीरिक कष्ट काहीतरी असले पाहिजेत, आणि ते शारीरिक कष्ट करून माणसांनी प्रामाणिकपणे जगलं पाहिजे. ही जी श्रमण संस्कृती आहे बुद्ध आणि महावीर यांची, ही श्रमण संस्कृती आहे, हे ऐतखाऊ लोकांच्या जगण्याला छेद देणारी होती. आणि तुम्हाला माहिती आहे त्या काळात सुद्धा देश वैभवाप्रती होता की महावीर आणि बुद्ध हे राजपुत्र आहेत आणि त्यांच्या राजघराण्यात प्रचंड वैभव होतं. परंतु भगवान बुद्धांना सुद्धा कळलं शेताच्या बांधावर बसलेला असताना की शेतात कष्टकरी नांगर धरणारा जो माणूस आहे तो नवीन अन्नाची निर्मिती करतो आणि त्याच्या अन्नावर जे सावकार आहेत, सेठ आहेत, सामंतशाही आहे ती उभी आहे, ती शेतामध्ये कधी जात नाही. पण या कष्टकरी माणसाला प्रतिष्ठा देण्याचं काम त्या काळात देशामध्ये नव्हतं. आणि मग यज्ञ करणारा ब्राह्मण असेल, लढाईत शस्त्र धरणारा क्षत्रिय असेल किंवा व्यापार करणारा वैश्य असेल, हा 15% उच्चवर्णीय वर्ग इथल्या कष्टकऱ्यांचे अधिकार नाकारत होता. आणि म्हणून या कष्टकऱ्यांचं जे दुःख आहे ते जाणण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही महापुरुषांनी केला आणि देशात पहिल्यांदा इथल्या वैदिक हिंदू धर्माची चिकित्सा झाली. आज ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो याची चिकित्सा झाली. आणि या चिकित्सेने सांगितलं की निसर्गाला कष्ट न करता हे जगणं हे मान्य नाही. निसर्गामध्ये माणसांनी दिवसभरामध्ये 4-5 किलोमीटर चाललं पाहिजे, घाम येईल असं काहीतरी काम केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणाचा व्यवहार एकमेकांशी केला तर शारीरिक आणि बौद्धिक आरोग्य माणसाचं चांगलं राहतं. अशा प्रकारचं संशोधन या देशाने जगाला दिलं आणि त्यामध्ये भगवान बुद्धांचं नाव हे फार मोठं आहे. आणि म्हणून कष्टकरी वर्गाचा जो उदय आहे तो त्या काळात झाला आणि कष्टकरी वर्ग ॲक्टिव्ह होता आणि म्हणून देशाचं उत्पन्न जागतिक स्तरावर वाढलं होतं. आणि मग त्यांच्या शोषणावर आता जे व्यापारी आलेले आहेत त्या व्यापाऱ्यांपैकी हे वैश्य वर्ग आहे जो गुजरातमध्ये आहे, राजस्थानमध्ये आहे. आणि याला सुरक्षा देण्याचं काम ज्या ज्यावेळी राज्यव्यवस्थेने केलेलं आहे त्यावेळी त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हा जो वर्ग आहे, उच्च वर्ग आहे, या उच्च वर्गावरच देशाची ओळख अवलंबून आहे. पण जर असं असतं तर निश्चितपणे आपल्याला माहित आहे की हे जे व्यापारी जर एवढे मोठे होते तर मग इंग्रज आणि पोर्तुगीज, फ्रेंच व्यापाऱ्यांसमोर हे देशाला गुलामी का आली? म्हणजे यांच्या व्यापारामध्ये मुंबईला आर्थिक राजधानी करण्याची ताकद होती तर पोर्तुगीजांच्या ताब्यातलं बेट इंग्रजांना आंदण दिलं गेलं तेव्हा हे गुजराती व्यापारी कुठे गेले होते किंवा यांचा व्यापार, यांचा पैसा कुठे होता?
तर याचं कारण असं आहे की ह्या गुजरात आणि राजस्थान किंवा देशातला एकूणच व्यापारी वर्ग आहे, हा व्यापारी वर्ग ब्राह्मण आणि क्षत्रियांना नेहमी मदत करत असायचा आणि तिन्ही मिळून या देशातल्या 85% मागासवर्गीय आणि स्त्रियांचं शोषण करत होते. आता ही मी गोष्ट अधिक स्पष्टपणे सांगतोय की या देशाची संस्कृती शोधायची झाली तर ती संस्कृतीचं मूल्यमापन या देशातल्या जन्मदात्या स्त्रियांशी आम्ही कसं वागतो याच्यावरून ओळखली जाते. आणि यातून आपले पंतप्रधान सुटलेले नाहीत की ज्या पद्धतीने रामानं संशयावरून सीतेचा त्याग केल्याचं उदाहरण आपल्याला रामायणात पाहायला मिळतं. त्याच पद्धतीने आपले पंतप्रधान आपली पत्नी कुठे आहे हे सांगत नव्हते आणि जेव्हा ते समोर आलं की बाबा यांनी आपल्या पत्नीला सोडून दिलेलं आहे आणि वर सांगितलंय की मी देशसेवा करण्यासाठी हे काम करतोय, तर अशा प्रकारची देशसेवा ही देशसेवा होऊ शकत नाही. कारण या देशातल्या स्त्रियांशी द्रोह करणारा कुठलाही राजपुरुष किंवा राजकारणी किंवा व्यापारी हा महान नाही, हे आपलं भारतीय संविधान सांगतंय. आणि भारतीय संविधानाचं ते तत्वज्ञान आहे ते स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांना समकक्ष म्हणजे यांना उच्चवर्णीयांचे समकक्ष आणण्याचा तो आग्रह आहे. म्हणजे भारतीय संविधानाचं जे तत्व आहे हे समतेचं तत्व आहे आणि समतेच्या तत्वानुसार मागे राहिलेले जे लोक आहेत ते कोणामुळे मागे राहिलेले, तर ह्या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या व्यापारी वर्गामुळे झालेले आहेत. आणि मग ती घोडचूक दुरुस्त करण्याचं काम संविधान करते आणि त्या संविधानामध्ये केवळ नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण शूद्रातिशूद्र स्त्रियांना देणं हाच उद्देश नाही, तर आर्थिक समता निर्माण करणं हा सुद्धा उद्देश आहे. म्हणून ह्या देशाच्या उद्देशिकेतून बाबासाहेब आंबेडकरांनी जशी राष्ट्रीयकृत रिझर्व्ह बँकेची स्थापना केली, ते बँकिंग क्षेत्रच असं आहे देशातली सावकारी संपवण्यासाठी बँकिंग क्षेत्र आलेलं आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेची स्थापना ही देशाचा केवळ आर्थिक व्यवहार करणं असा नव्हे, तर देशातल्या शेवटच्या कष्टकरी माणसाला त्या राष्ट्रीय बँकेतून रिझर्व्ह बँकेतून आर्थिक सुरक्षा, कर्जाचं कायदेशीर अधिकार, म्हणजे कर्ज काढणं म्हणजे चोरी नव्हे, कर्ज काढणं म्हणजे कर्ज फेडण्याचं वचन देणं असं चार्वाक म्हणतात. तर त्या नीतीनुसार या देशातल्या लोकांना सुरक्षा भेटली पाहिजे. त्याच्या अगोदर या देशामध्ये सावकारांचं राज्य होतं, म्हणजे वैश्य आणि व्यापारी यांचं राज्य होतं. आणि हे सावकार लोक ठराविक वर्गाला मदत करायचे, ते क्षत्रिय राजांना करायचे, ते ब्राह्मणांना करायचे, परंतु ते या शूद्रातिशूद्रांना कधी आर्थिक मदत उभं राहण्याची संधी देत नव्हते. आणि याच्यामुळेच या देशातला लोहार टाटासारखा उद्योगपती झालेला नाही, या देशातला कुंभार हा उद्योगपती झाला नाही, या देशातला चर्मकार हा बाटासारखा उद्योगपती होऊ शकला नाही, कारण या 12 बलुतेदारांना कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम इथल्या मूळच्या सावकारांनी केलेलं नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात सुद्धा ही सावकारी नष्ट करण्यासाठी अनेक कायदे पास झाले. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे आंदोलन केलेलं आहे हे शेठजी आणि भटजींच्या विरुद्ध केलेलं आहे. आपल्याला कदाचित हे ऐकून माहीत असेल, याविषयी आता कोणी बोलत नाही. मी सकाळी फेसबुकला पोस्ट टाकली की इथले जे व्यापारी आहेत हे देशद्रोही आहेत, असं टाकल्यानंतर ती पोस्ट फेसबुकने काढून टाकली. परंतु त्याचं स्पष्टीकरण असं आहे की ज्या उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली, या उद्देशाला काळीमा फासण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांकडून चालू आहे. आता सविस्तर या 45 मिनिटात बोलणं अवघड आहे, परंतु आपल्याला माहित आहे की नोटबंदी आली. ती नोटबंदी येत असताना लोकसभेत त्यावर चर्चा झाली नाही, विधानसभेत नाही झाली, राज्यसभेत नाही झाली. अचानक एका रात्रीत नरेंद्र मोदींनी निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय गुजरातच्या व्यापारी दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आहे. आणि म्हणून मनुस्मृतीचं पुन्हा पुन्हा उदाहरण मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो की मनुस्मृतीने जो कायदा या देशामध्ये केला, त्या कायद्यामध्ये ब्राह्मणांनी धर्म, ज्ञान याचं अध्ययन, अध्यापन करणं, त्याच्यावरची मतं व्यक्त करणं हा ब्राह्मणांकडे अधिकार होता. राज्य करण्याचा म्हणजे तलवार हाती धरण्याचा अधिकार क्षत्रियांकडे होता. आणि व्यापार करण्याचा अधिकार जन्मतःच हा या भारतातल्या वैश्य व्यापाऱ्यांकडे होता. जन्माने जे व्यापारी आहेत तेच व्यापारी, आणि त्यालाच सपोर्ट करण्याचं काम ही मनुस्मृतीसारखी धर्मशास्त्र करत होती. आणि म्हणून आज मी काल बोलतोय की मुंबईतली महिला मच्छीमारीन आमची शारदा मावशी ही मुंबईच्या मार्केटमध्ये परंपरेने मासेमारी करते, म्हणजे मासे विक्री करते. 2000 वर्षापूर्वी ती हाच व्यापार करत होती. कदाचित तो व्यापार वेगळा असेल, सोन्याचा असेल, परदेशात ज्या वस्तू जातो त्याचा असेल, परंतु आरमार, छत्रपतींचा आरमार पेशव्यांनी बुडवल्यानंतर आज तिला मासे विक्री करण्याची वेळ आली. परंतु व्यापार हा इथल्या महिलांच्या रक्तात आहे, स्त्रियांच्या रक्तात आहे. देशामध्ये दुर्लक्षित गेलेले सत्य इथे आहे. असं असताना केवळ गुजराती आणि राजस्थानी व्यापाऱ्यांनीच मुंबईला व्यापार शिकवला असं म्हणणं
हे कृतज्ञपणाचं लक्षण आहे आणि इथल्या भूमिपुत्र आगरी कोळ्यांची जी अस्मिता आहे ते दाबण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाने सगळ्यात मोठी दिलेली देणगी जी आहे, बाबासाहेबांना मी ते मनपूर्वक धन्यवाद देईन की आज राज्यपालांच्या विरुद्ध मत व्यक्त करणारे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, परंतु हे मुंबईचे कोणीही नाहीत. हे मुंबईचे भूमिपुत्र आहेत. मुंबईचे भूमिपुत्र हे आगरी कोळी भंडारी महिला आणि मच्छीमार सागरपुत्र हे आहेत. त्यांची प्रतिक्रिया हे दखलपात्र आहे. आणि म्हणून मराठी माणसाच्या नावाखाली इथे मनोहर जोशींनी टॉवर बांधले, इथे राज ठाकरेंनी बंगले बांधले, पण ही मराठी माणसं मुंबईचे मालक नाहीत. तर इथले मुंबईचे मालक हे आगरी कोळी भंडारी आहेत. आणि हे जे ओबीसी आहेत त्या ओबीसींना बोलण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मिळाला आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये आमची जी 200 गावठाणं आहेत, आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, आदिवासी आहेत, ईस्ट इंडियन आहेत, यांच्या जमिनी विकणं यांच्या जमिनी लुबाडणं या पैशावर खरं म्हणजे हा वैश्यवर्ग पुढे आलेला आहे. आणि याचं मी उदाहरण देईन की ठाणे जिल्ह्याला लुटण्याचं काम लोढा, हा लोढा कुठल्या राज्यातला बिल्डर आहे तुम्ही विचारा, पण लोढांनी फसवणूक करून जिल्हाधिकारी, तलाठी आणि प्रशासन यांना हाताशी धरून, एकनाथ शिंदेसारख्या राज्यकर्त्यांना हाताशी धरून इथल्या आगरी कोळी शेतकऱ्यांना फसवल्याचं मी प्रत्यक्ष अनुभवाने पाहिलेलं आहे. म्हणजे 1 एकरचं खरेदी करायचं, पण उरलेल्या 3 एकरवर कब्जा करायचा, तिथे पिसाळलेले कुत्रे ठेवायचे, पिसाळलेली माणसं ठेवायची, ती शेतकऱ्याच्या अंगावर सोडायची आणि जबरदस्तीने आर्थिक जमिनी ताब्यात घ्यायचे ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे लोढा बिल्डर हा स्वतःच्या कष्टाने पुढे आलेला आहे. अशा प्रकारचं वातावरण नाही. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी ही घोडचूक केलेली आहे आणि त्यांच्या घोडचुकीतून ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळ्यांची लूट झालेली आहे आणि त्या लुटीतून हे व्यापारी पुढे आलेले आहेत. म्हणजे शोषण या वैश्यवर्गाचा मनुस्मृतीप्रणीत धर्म आहे. या शोषणाला नाव देण्याचं काम फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं आणि लोकांना सांगितलंय की ह्या मारवाड्यांनी, ह्या व्यापाऱ्यांनी केलेले करार मदार जर वाचायचे असेल तर तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे. आणि लोक शिकायला लागले. शिकायला लागल्यानंतर उद्धव, राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं की मराठीचा अभिमान बाळगा, मराठीचा अभिमान बाळगा. अरे सगळे व्यवहार, आर्थिक व्यवहार हे इंग्रजीतून होतात, हायकोर्टात इंग्रजीतून गोष्टी चालतात आणि तुम्ही मराठी करत तुमची मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकवली आणि मराठी माणसाला कायद्याच्या ज्ञानापासून दूर ठेवलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जे इंग्रजी शिक्षण घेतलं, महात्मा फुल्यांनी जे इंग्रजी शिक्षण घेतलं, त्यांनी या देशातल्या शोषण करणाऱ्या लोकांचं चित्र समोर आणलं. त्यामध्ये आतापर्यंत ब्राह्मण, क्षत्रिय यांना आम्ही सगळेजण टार्गेट करत आलो, पण व्यापाऱ्यांना टार्गेट करण्याचं काम राहिलं होतं. आज या गुजरातच्या आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांनी जो बँकांचा घोळ घातलेला आहे, नीरव मोदींपासून अनेक लोकांनी बँका बुडवल्या, विजय मल्ल्यांनी बँका बुडवल्या, हजारो कोटी लोकांचे लुटले, यांना माफ करण्याचं काम केंद्र सरकारने केलं. आणि आज तुम्ही पाहताय की गुजरातमधल्या बँकांमध्ये नोटबंदीच्या काळात हजारो कोटी रुपये जमा झाले आणि ते पैसे तिथे पचवले गेले आणि त्या पैशाच्या जोरावर हे गुजरात आणि राजस्थानचे व्यापारी आतापर्यंत फक्त व्यापार करत होते. म्हणजे इंग्रजांचंच उदाहरण द्यायचं झालं असेल तर इंग्रज जेव्हा इथे आले व्यापारासाठी तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना ओळखलं होतं आणि आरमार उभं करून यांच्या जहाजांवर धाडी टाकून याच्याकडून कर वसूल करणं, टोल वसूल करणं, हे काम शिवाजी महाराजांनी इथल्या आमच्या या टोपी घातलेल्या आगरी कोळी भंडारांकडे दिलं होतं. आणि म्हणून राजधानी त्यांची रायगडमध्ये होती. म्हणजे व्यापाऱ्यावर जर वचक नसेल तर ते लोकांचं शोषण करतात, लूट करतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं. पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही मराठ्याला, मग शरद पवार असतील, अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, यांना ही पकड राहिली नाही. आणि त्या पकड नसल्यामुळे आज गुजरात आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांनी चक्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीच खरेदी करून टाकले. आणि मुख्यमंत्र्याला स्वतःचं तोंड किंवा अस्मिता नसल्यामुळे त्याचा माईक फडणवीस सारखा ब्राह्मण खेचून घेतो. आणि आता एकनाथ शिंदेना बोलायला कुठलंच तोंड नाही, कारण त्यांनी ह्या महाराष्ट्रातल्या 105 हुतात्म्याला फसवलं कोणी असेल तर गुजरातमध्ये जाऊन त्यांनी फसवलेलं आहे. स्वतःची अस्मिता, स्वतःचं स्वातंत्र्य गहाण टाकण्याचं काम महाराष्ट्रातल्या ह्या मराठी माणसांनी ज्यांनी केलंय, ते मराठी माणसं ही मुंबईचे प्रतिनिधित्व नाहीत. आणि म्हणून आज त्यांनी गुजरातमध्ये स्वतःला विकलं. म्हणून राज्यपालांचं हे वक्तव्य आम्ही निमूटपणे सहन करू असं कधी होणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गडबडीमध्ये मुंबईच्या मार्केटमधली आद्य व्यापारी कोण असेल तर इथली स्त्री आहे, इथली कोळी नाही, ती भंडारी आहे, ती आगरी आहे, कोळी आहे, ती भाजी विकते, ती मासे विकते आणि प्रामाणिकपणाचा व्यवहार करते. त्या प्रामाणिक शारदा मावशीचं घर तोडल्यानंतर महाराष्ट्रातला कुठलाही राज्यकर्ता, राजकीय पक्ष, इव्हन राज्यपाल त्यावर स्टेटमेंट देत नाही.
पण गुजरात आणि इथल्या व्यापाऱ्यांनी कशा प्रकारे इथलं मुंबई शहराला आर्थिक राजधानीचं स्वरूप आणलेलं आहे याच्याविषयी राज्यपाल वक्तव्य करतात आणि त्यावर प्रतिक्रिया देणारे पण त्यांचेच लोक आणि सगळेच त्यांचे. पण इथल्या महिलेच्या तुटलेल्या घराबद्दल जर कोणाला काही वाटत नसेल तर त्यांनी एक लक्षात घ्यावं, मुंबईची आद्य नागरिक ही महिला आहे, ही स्त्री आहे, ती मातृसत्ताक आहे, हुंडा न घेणारी आहे. आणि म्हणून जगातली आणि देशातली राजस्थानची पण आणि गुजरातची पण स्त्री सुरक्षित नाही. नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं आपल्या महिलेचा किंवा आपल्या पत्नीचा त्याग केला आणि तो लपवला त्यांनी, म्हणजे निवडणूक जाहीरनाम्यात पण लपवला, असा माणूस देशाला संविधानिक शासन पद्धत देऊ शकतो का? 50% स्त्रिया ज्या देशामध्ये आहेत त्यांच्यावर अन्याय करणारा माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो? जर होत असेल तर ती गौरवाची गोष्ट नाही. तसंच या व्यापाऱ्यांचे चारित्र्य तपासायचं असेल हे लोक स्त्रियांशी कसा व्यवहार करतात हे आपण तपासावं. महाराष्ट्रातला इथला आगरी कोळी भंडारी हा स्त्रियांशी प्रामाणिक असणारा, स्त्रियांना सन्मान देणारा माणूस म्हणून देशाच्या वैभवाचं कारण आहे. आणि म्हणून मुंबई परिसरचा विकास कसा झाला ह्याचं मी उदाहरण थोडं स्पष्ट करून सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा राज्य करत असताना स्वतःच्या बळावर आपलं राज्य उभं केलं आणि ते न्यायाचं राज्य होतं, रयतेचं राज्य होतं. आदिलशाही आणि निजामशाही इकडे होती, पण आदिलशाही निजामशाही इथल्या लोकांचं शोषण करायची आणि या शोषणाविरुद्ध स्त्रियांचा सन्मान करण्याचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि त्याची राजधानी आजच्या बारामतीत नाही, म्हणजे शरद पवार हे आपले जाणते राजे वगैरे आपण त्यांना म्हणतो, तिथे नाही त्यांनी केली, नागपूरला सुद्धा केली नाही, पुण्याला सुद्धा केली नाही. मग त्यांनी रायगडमध्ये का आणली? तर कोकणाचं हे वैशिष्ट्य आहे. कोकणामधली स्त्री ही अत्यंत सक्षम आहे, अत्यंत बलवान आहे, आपलं शील आणि चारित्र्य स्वतः जपणारी आहे. ह्या मुंबई शहरातला पुरुष जेव्हा समुद्रामध्ये व्यापार करत होता, समुद्रामध्ये मासेमारी करत होता, तो इजिप्त, इराण, अरब राष्ट्रांशी व्यापार 2000 वर्षापूर्वी करत असलेले गॅजेटचे पुरावे आहेत. 1993 साली प्रकाशित झालेल्या सरकारच्या गॅजेटमध्ये याचे पुरावे. तिथला माणूस व्यापारी आहे आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्रावरही बौद्ध लेणी बांधली आणि त्यांना देणग्या सुद्धा इथल्या व्यापारी, आगरी कोळी, कराडी, भंडारी लोकांनी दिलेल्या आहेत. आणि हे जो व्यापार आहे तो व्यापार समुद्रकिनारी चालतो. देशातल्या शोषणावरच राज्य करता येत नाही, तर आंतरराष्ट्रीय व्यापारावर पण राज्य करता येतं आणि त्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर कर लावण्याचं काम आंतरराष्ट्रीय परराष्ट्रीय धोरण छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलं. आणि म्हणून रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजे गोव्यापासून गुजरातपर्यंत सागरी किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं आणि परकीय व्यापाऱ्यांवर वचक ठेवला. आणि परकीय व्यापाऱ्यावर वचक ठेवून देशाचं जे परराष्ट्रीय धोरण आहे ते निश्चित केल्यानं देशाला वैभवाप्रत नेलेलं आहे. आणि नंतर इंग्रज व्यापारी आले आणि कसं आपण गुलाम झालो ते आपल्याला माहित आहे. मग हे गुलाम करणारे, देशाला गुलाम करणारे व्यापारी येईपर्यंत गुजरातचे आणि राजस्थानचे व्यापारी काय करत होते हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून भारताची जी सांस्कृतिक वाढ आहे ती नीतिमत्तेमुळे होते, दगलबाजीने होत नाही. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींनी नोटबंदी आणली आणि गरिबाच्या घरातला जो पैसा आहे तो खेचून काढला आणि तो पैसा काळा पैसा म्हणून खेचून काढला आणि गुजरातमध्ये नेऊन 5-5 दिवसात 750 कोटी अमित शहाच्या बँकेत जमा झाले आणि असे हजारो कोटी रुपये जमा झाले. माझ्या म्हणण्यानुसार हा या देशाच्या आर्थिक धोरणाशी देशद्रोह आहे. नोटबंदी हा देशद्रोहच आहे. तुम्ही ग्रामपंचायतमध्ये ठराव नाही घेतला, विधानसभेत चर्चा नाही केली, लोकसभेत नाही केली, लोकांना काय पाहिजे हे सांगितलं नाही आणि आम्हीच काळा पैसा स्वच्छ करणारे लोक असं सांगून घरातला पैसा खेचून काढलात, संपत्ती खेचून काढलीत आणि ती गुजरातमध्ये नेलीत. आणि त्या व्यापाऱ्यावर आज एकनाथ शिंदेसारख्या स्वतःची अस्मिता नसलेल्या गद्दार दलाल लोकांना खरेदी करून तुमचं म्हणणं असेल की महाराष्ट्र आम्ही विकत घेतला, तर एकनाथ शिंदे ही काही ठाणे मुंबईची ओळख नाही आणि फडणवीस ही काय आमची ओळख नाही. हे मुंबईचे लोक नाहीत, हे अस्मिता नसलेले ज्या छत्रपतींच्या काळामध्ये तुम्हाला माहित आहे जावळीजवळ चंद्रराव मोरेंसारखे गद्दार लोक आदिलशाही निजामशाहीला मदत करायचे आणि शिवाजी महाराजांना विरोध करायचे. महाराष्ट्रातले सगळे मराठा राज्यकर्ते त्यातलेच आहेत. आणि म्हणून कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी महाडला राजधानी आणली, आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये आगरी कोळ्यांच्या पट्ट्यात आणली आणि मुंबईच्या लोकांनी त्यांना मदत केली. म्हणून परक्या इंग्रज पोर्तुगीज व्यापाऱ्यांशी युद्ध करण्याची ताकद छत्रपतींच्या तलवारीमध्ये आली. ती तलवार म्हणजे ही आगरी कोळी भंडारी कराड्यांची तलवार आहे. ती तलवार ह्या गुजरातच्या व्यापाऱ्यांना नाही. जिथे नफा दिसेल तिथे हातात तराजू घ्यायचा आणि नफा कमवायचा हेच नीती होती. आणि म्हणून या देशाचा राज्यकारभार ब्राह्मण चालू शकत नाहीत. म्हणजे ब्राह्मणांमध्ये न्यायिक नीतिमत्ता नाही हे जगाने सिद्ध केलेलं आहे. ते जगातल्या कष्टकऱ्यांशी न्याय करू शकत नाही. या देशातले क्षत्रिय सुद्धा सरंजामी पद्धतीने वागतात, स्वतःची घरं भरतात, हे महाराष्ट्राने सिद्ध केलं.
आज मी नरेंद्र मोदींना यासाठी धन्यवाद देईन की महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी जी कोकणाची लूट केली होती ती संस्थानिक राजघराणी खोदून काढण्याचं काम ईडी करत असेल, माझं त्यांना समर्थन आहे. पण हे समर्थन करीत असताना हे पण सांगेन, आमच्या शेतावर भातावर बसलेले तुमचे वैश्य व्यापारी आहेत, गुजराती, अदानी, अंबानी आहेत, त्यांची सुद्धा घरं खोदून काढणे तुमचं काम आहे. कारण त्यांच्याकडे जो अतिरिक्त पैसा आलेला आहे, त्यांना जी कर्जमाफी आपण दिलेली आहे ती कर्जमाफी चुकीची आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या शरद पवारनी ऊसाच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं म्हणजे स्वतःच्या मराठा शेतकऱ्यांना जातभाईंना कर्जमाफी करणं आणि गुजरातच्या नरेंद्र मोदींनी आपल्या जातभाईंना कर्जमाफी करणं ही पूर्वीच्या ब्राह्मण क्षत्रिय व्यापाऱ्यांना दिलेली सुरक्षा आहे. आणि त्या व्यापारातून हे व्यापारी मस्तावलेले आहेत आणि त्यांना असं वाटत असेल की मुंबईचं जे राजधानी पद आहे हे या व्यापाऱ्यांमुळे झालंय, तर तो मूर्खपणा आहे, खोटेपणा आहे. मुंबईची मालक ही मातृसत्ता कोळीण आहे जी मुंबईच्या मार्केटमध्ये आजही मासे विकते, प्रामाणिकपणाचा वापर करते, आपल्या मुलांना संध्याकाळी आणि उद्याचं जेवण मिळेल एवढेच नफा कमवते. 1000 पट नफा ती कमवत नाही. आणि 1000 पट नफा कमवणारे, बँका बुडवणारे, देश विकणारे, आज मुंबईचं विमानतळाची जमीन कोणाची आहे? इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांची. माधव भावे किंवा कोणी पत्रकार होते आमच्या रामप्रहरमध्ये, रामशेठ ठाकूरच्या, त्यांनी सांगितलं की मुंबई ही सीकेपींची आहे, मुंबई ही अमक्या अमक्यांची आहे, उच्चवर्णीयांची आहे, ब्राह्मणांची आहे. अरे मुंबईमध्ये जो चिखलातली निवटी पकडू शकतो, मुंबईतली चिंबोरी पकडू शकतो, जो चिंबोरी खाऊन जगू शकतो, मासे खाऊन त्या वातावरणात जगू शकतो, तोच मुंबईचा भूमिपुत्र. हा नैसर्गिक न्याय आहे. आणि म्हणून हे जे शाकाहारी लोक मुंबईत आलेत, म्हणजे आम्ही शाकाहारी आहोत, आम्ही अहिंसा करत नाही, हे सगळ्यात शोषक लोक आहेत. आणि म्हणून मुंबईमध्ये SRA लावण्याचं काम, म्हणजे जी घोडचूक बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केली आणि मारवाड्यांच्या हातात इथल्या कष्टकऱ्यांच्या झोपडपट्ट्या दिल्या. आज रमाबाई नगर सारखी झोपडपट्टी, जिला आम्ही झोपडपट्टी नाही म्हणायला पाहिजे, पण जी झोपडपट्टी आहे ती झोपडपट्टी साधारणपणे 156 एकर आहे रमाबाई नगर, जिथे सगळे SC ST आणि मागासवर्गीय लोक राहतात. बाबासाहेब आंबेडकरांचा तिथे मोठा पुतळा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायदा दिला आणि कुळ कायद्याने जे जमिनीचे मालक होते ते शेटजी भटजी होते, म्हणजे काही प्रमाणात मराठे होते, काही प्रमाणात ब्राह्मण होते, पण पेशव्यांनी बऱ्याचशा व्यापाऱ्यांना ह्या जमिनी विकलेल्या आहेत. आणि त्या व्यापाऱ्यांचं जमिनीचं उत्तम उदाहरण मी तुम्हाला सांगेन की माझं चिंचोटी जन्मगाव, तिथे सुद्धा मेहता नावाच्या व्यापाऱ्याची आज पूर्ण 900 एकर जमीन आहे, म्हणजे सातबाऱ्यावर त्याचं नाव आहे. तर हे उदाहरण मी सांगतो की 156 एकर रमाबाई नगर याच्यावर आंबेडकरी समाजातले IAS अधिकारी जे झाले, किशोर गजबियनसारखे, डॉक्टर कांबळे आहेत, हर्षदीप कांबळेंसारखे मोठमोठे IAS अधिकारी आहेत, यांनी जर सांगितलं असतं की 12 वर्षापेक्षा आमच्या झोपड्या या मुंबईच्या जमिनीवर आहेत, त्या 12 वर्षाच्या ॲडव्हर्स पोजेशनच्या कायद्याने या झोपडपट्टींना जमीन मालकी द्या, तर 156 एकर जमीन मालकी घाटकोपरला जर या रमाबाई नगरला मिळाली असती तर 4 FSI पकडून 600 एकर जमीन ती कष्टकऱ्यांची झाली असती. आणि समोर असलेल्या घाटकोपरच्या गुजराती माणसांना आम्ही पर्याय दिला असता, आम्ही तिथे राहून या देशाचे मालक झालो. आज बंगल्यामध्ये राहायला ते रमाबाई नगरचे लोक गेले असते. परंतु स्वातंत्र्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जमिनीच्या मालकीचा आर्थिक समता, आर्थिक अधिकारांचा जो विषय आणला होता ते आमचे शिकलेले आंबेडकरी लोक विसरले. आज रमाबाई नगरचा SRA झाला आणि SRA मध्ये फायनान्स या गुजराती मारवाडींनी केला आणि मुंबईतून केवळ पैसाच नाही कमवला, तर आमच्या ज्या कष्टकऱ्यांच्या वस्त्या आहेत त्या कष्टकऱ्यांच्या वस्त्या मुंबई बाहेरच फेकल्या गेल्या आणि तिथे 3 ते 4 कोटीचे फ्लॅट आलेले आहेत. सायन कोळीवाडा तोडणारा हा जो सुधाकर शेट्टी आहे, हा किती मोठा गुन्हेगार आहे हे आलेलं आहे समोर. पण या सुधाकर शेट्टीला हा सायन कोळीवाडा विकणारे राज्यकर्ते कोण आहेत? ते शिवसेनेचे खासदार आहेत. म्हणजे अनिल परवांचं पत्र आहे, त्यामध्ये सायन कोळीवाडा वाचावा म्हणून राहुल शेवाळ्यांचं पत्र आहे. त्यांचं पत्र असताना कोळीवाडा तोडला गेला. शिवसेनेची ही पद्धत जी आहे इथल्या आगरी कोळ्यांना तोडण्याची, ती पद्धत त्यांनी स्वतःचं घर तोडण्यापर्यंत गेलेली आहे. जे तोडायला त्यांनी जे खासदार वापरले, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वापरले, त्यांनीच शिवसेनेला आणि मराठी माणसाला विकलेलं आहे. आणि म्हणून हे मारवाडी लोक आज राज्यपालांच्या तोंडून फडणवीसांना बोलायची हिंमत नाही म्हणून ते बोलायला लागलेत की ह्यांना जर काढलं तर अरे ह्यांना काढा, ह्याची नीती काय? भ्रष्ट लोक आहेत, हे शोषक लोक आहेत. आणि म्हणून मी माझं उदाहरण सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य खालसा झाल्यानंतर पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि सांगितलं की आम्हाला हे कान्होजी आंग्र्यांचं जे आरमार आहे मुंबई ठाणे परिसरातलं आगरी कोळ्यांचं आरमार, ते आरमार अत्यंत त्रासदायक झालेलं आहे, ते याला बुडवण्यासाठी तुम्ही मदत करा. म्हणजे पार्टनरशिप केली. आपल्याला माहित आहे बिवलकर नावाचे पेशव्यांचे सरदार होते, डोंबिवलीमध्ये त्यांचे वारसदार राहतात. या बिवलकरांनी ती योजना आखली आणि आगरी कोळ्यांच्या आरमार म्हणजे फक्त लढाऊ जहाजं नव्हती तर व्यापार चालू होता. आम्ही अलिबागमधून 35 मिनिटात मुंबईच्या बंदरात
शेवग्याच्या शेंगा, कोंबड्या, वाल, पापड, तांदूळ सगळं घेऊन यायचो आणि तो व्यापार मुंबईचा आमच्या हातात होता. आणि तो व्यापार बुडवण्यासाठी हे आरमार बुडवण्याचं कंत्राट या पेशव्यांनी केलं, इंग्रजांशी हातमिळवणी केली. आणि हे पेशव्यांनी केलेली देशद्रोही गद्दारी होती. त्यांनी केवळ आगरी कोळ्यांचा आरमार बुडवला नाही तर व्यापार बुडवला. आणि व्यापार बुडवल्यानंतर आगरी कोळ्यांचा व्यापारावरचा अधिकार संपला, त्यांच्यावर मासे विकायची पाळी आली. आणि यानंतर इथल्या जमिनींची जी लिलाव झाले, अक्षरशः पेशव्यांच्या ताब्यात हे कान्होजी आंग्र्यांना बुडवल्यावर ह्या जो कोकण पट्टा आला त्याचे लिलाव झाले. त्या लिलावातून इथल्या जमिनींचे पट्टे काही मारवाड्यांच्या किंवा गुजराती मारवाडी लोकांनी खरेदी केले पैशाच्या जोरावर. ती खरेदी केली म्हणजे जमिनी खरेदी केल्या नव्हत्या, वसुलीचे अधिकार फक्त घेतले होते. कर वसूल करण्याचं काम, तो कर वसूल करायचा आणि इंग्रजांना द्यायचा, अशा प्रकारचं तो ॲग्रीमेंट होतं. परंतु शेतकरी अशिक्षित असल्यामुळे तिथे त्यांची मालक म्हणून नावं पडली. पनवेलला विमानतळामध्ये बिवलकर नावाच्या पेशव्यांच्या सरदाराच्या नावावर 1200 एकर जमीन निघाली. ही जमीन कुळ कायद्याने आता इथल्या प्रकल्पग्रस्तांची होती. पण विमानतळातला एकही नेता म्हणजे प्रशांत ठाकूर असतील, विवेक पाटील असतील, रामशेठ ठाकूर असतील, इथल्या नेत्यांना ह्या कुळ कायद्याचा अभ्यास नसल्यामुळे बिवलकर या पेशव्यांच्या सरदाराला त्या 1200 एकरच्या जमिनीचे पैसे सुप्रीम कोर्टातून मिळाले. आणि अशाच प्रकारे ब्राह्मण जमीनदार आणि मारवाडी किंवा वैश्य म्हणजे गुजरातचे मेहता आज आमच्या अलिबाग चिंचोटी गावात, माझ्या गावामध्ये 900 एकर जमिनीवर मालक म्हणून त्यांची नोंद आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की शिवसेना भाजप युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री झाली आणि हे जे मेहता नावाचा जो शेट आहे आमच्या चिंचोटी गावात आहे, तुम्ही कधी उद्या येऊन पाहू शकता. या मेहता नावाच्या शेटच्या नावावर 1200 एकर जमीन आहे. हे नावावर लावण्याचा मी प्रयत्न केला कुळ कायद्याचं आंदोलन करून. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की 1996 साली शिवसेना भाजप युतीचं सरकार होतं. या युती सरकारमध्ये मनोहर जोशी या मुख्यमंत्र्यांनी आमच्या जमिनीवर पेशवाईच्या काळात लागलेले मेहता, शेटजी, भटजी यांची जी नावं आहेत ती काढू नयेत अशा प्रकारच्या आदेशांनी आणले आणि कुळ कायद्याला स्थगिती दिली. हा मेहता नावाचा जो मारवाडी आहे तो माझ्या गावात आला होता आणि त्यांनी सांगितलं की बाबा रे, ह्या जमिनी सावकार मी आहे आणि इतर हक्कात तुम्ही आगरी कोळी लोक आहात, तर ती जमीन मला विकायची आहे आणि ती विकायची ती जैन व्यापाऱ्यांना विकायची आहे. आणि अशोकराव चव्हाण त्यावेळी मुख्यमंत्री होते. तेव्हा मी सांगितलं की ही जमीन मी विकू देणार नाही. आमच्यातले काँग्रेसचे आमदार मधुशेठ ठाकूर असतील, मीनाक्षीताई पाटील शेकापचे आमदार यांनी खरं म्हणजे त्याला मूकसंमती दिली होती. पण मी माझ्या गावात सांगितलं की 1 इंच जमीन या मारवाड्याला देणार नाही. मारवाड्याला घर तोडून इथून जावं लागेल. आणि आज त्या मारवाड्याला घर तोडून जावं लागलं. पण सातबाऱ्यावर मेहता नावाचा शेटजी आता तुम्ही नेटवर बघू शकता. या मेहता शेटजीला मी कुळ कायदा सांगून या जमिनीवर नावाचा प्रयत्न प्रशासनात केला. पण प्रशासनातले सगळे मराठा महसूल मंत्री हे नेहमी या मारवाड्यांनाच मदत करतात, या मेहतालाच मदत करतात. आजही मेहता हे नाव आमच्या शेतावर आहे, तो कलंक आहे. जमीन आम्ही कसतोय आणि अजूनही कुळ कायदा येऊन त्यावर मालकी लागत नाही. आणि ह्या जमिनी या आताच्या काळात जर एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं जर राज्य महाराष्ट्रावर आलं तर 100% अलिबागमधले जेवढे मारवाडी आहेत किंवा हे मेहता शेठ आहेत या जमिनी ते नावावर करून विकू शकतात. आम्ही त्याला विरोध केला कारण तिथे जैन लोकांची कॉलनी बनणार होती, व्यापाऱ्यांची बनणार होती. आणि त्यांनी सांगितलं आम्ही मासे खात नाही, इथे तुमची मच्छीमारी आम्ही बंद करू. मी सांगितलं आम्ही मच्छीमारी बंद करणार नाही. खाडीपर्यंत जाण्याचा जो आमचा मार्ग आहे तो ऐतिहासिक मार्ग आहे, 2000 वर्षापासूनचा आहे. आणि तो मार्ग बंद होत असेल तर कुठलाही विकास प्रकल्प आम्ही इथं होऊन देणार नाही. आम्ही शेती करतो ती कष्टाने करतो. आणि म्हणून मुंबईतल्या ठाणे रायगड परिसरातल्या या जोशी मेहता या शेटजी भटजींचं नावं काढण्याचं हे आमचं आंदोलन आहे. आणि हे आंदोलन भारताच्या संविधानातल्या कुळांच्या अधिकाराचं खोती विरोधात आंदोलनातलं आंदोलन आहे. आणि याला आज या सगळ्या शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे प्रशासनाला पैसे द्यावे लागतात, तलाठ्याला पैसे द्यावे लागतात, जिल्हाधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात, मुख्यमंत्र्यांना महसूल मंत्र्यांना पैसे द्यावे लागतात. अशा प्रकारच्या या सत्ताधारी मराठ्यांचं राज्य महाराष्ट्रावर असल्यामुळे त्यांनी इथल्या ओबीसी, एससी, एसटी या कुळांना अधिकार नाकारले आहेत, जमीन मालकीचे अधिकार नाकारले आहेत. आता ही जमीनच नावावर नसेल, सातबारा नावावर नसेल, त्यावर कर्ज काढता येत नाही. म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुख्यमंत्र्याला ही माहीत नसलेली गोष्ट आहे की सातबारात जर मूळ आतला कष्ट करणारा माणूस जर सातबाऱ्यावर मालक नसेल, तिथे मेहता नावाचा मालक असेल, तर आम्ही कर्ज काढू शकत नाही, विहीर खोदू शकत नाही. आणि कुठल्याही बँका ह्या लोकांना फायनान्स करत नाहीत. इथल्या कोकणातल्या जिल्हा बँका ह्या ऊस कारखान्यांना मदत करतात. म्हणजे आमच्या रायगड जिल्ह्याची जी बँक आहे ती ऊसाच्या कारखान्याला फायनान्स करते. जयंत पाटील शेका पक्षाचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा इथल्या शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे. आणि म्हणून हे जे मारवाडी आणि गुजराती लोक आहेत, कष्ट करायचे इथल्या ओबीसी, एससी, एसटी या कष्टकरीनी, ओबीसी शूद्राती आज रमाबाई नगर मधले लोक भांडी घासायला समोरच्या घाटकोपरच्या गुजराती व्यापाऱ्यांकडे जातात आणि ती परंपरा चालू आहे. परंतु या रमाबाई नगरच्या झोपडपट्ट्या आमच्या आहेत किंवा
आमची वडाळ्याची झोपडपट्टी आहे, त्यामध्ये 20,000 आगरी कोळी राहतात. ह्या लोकांना जर जमीन मालकी दिली आणि त्यांची घरं विकसित करण्याचा स्वयंविकासाचा अधिकार दिला तर ते करोडपती होतील, बंगल्यामध्ये राहतील, ते विद्यापीठं बांधता येतील, अशा त्या जागा आहेत. परंतु यांना अधिकार देऊ नये आणि ह्या जमिनी आपल्या ताब्यात घेण्यासाठी सुधाकर शेट्टी सारखा बिल्डर शिवसेनेला फायनान्स करतो आणि फायनान्स करून तिथला कोळीवाडा, हजारो वर्षांचा साईन कोळीवाडा तोडला जातो, शिवडी कोळीवाडा तोडला जातो. आणि या मौल्यवान जमिनी ज्या झालेल्या आहेत त्या कष्टाच्या जोरावर झाल्यात. मूळ कष्ट इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांचे आहेत, त्यांचा प्रामाणिकपणा आहे. इथल्या घरातल्या स्त्रियांच्या प्रामाणिकपणावर, त्या स्त्रियांच्या प्रामाणिकपणाच्या शिलावर मुंबई मोठी झालेली आहे. अशा प्रकारचे चारित्र्य संपन्न लोक गुजरातमध्ये असतील तर मला त्यांनी सांगावं. आणि हे माझं थेट चॅलेंज आहे पंतप्रधानांना आहे की तुम्ही तुमच्या स्त्रीशी, पत्नीशी कसं वागता हे जाहीर करा. 50% लोकसंख्या असलेल्या स्त्रियांशी प्रामाणिक राहण्याचा तुमच्या अंगात जर गुण नसेल तर तुम्ही राष्ट्रपती महिलेला केलं काय आणि नाही केलं काय एकच सारखं आहे, कारण तुम्हाला तिला अधिकार देण्याचं विषयच नाही. आणि म्हणून हा जो राज्यकर्ता वर्ग आज फायनान्ससाठी गुजरातकडे चाललेला आहे, हा पैसा कष्टाचा आहे का की शोषणाचा आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. मनुस्मृतीनुसार या वैश्य लोकांनी नेहमीच शोषण केलेलं आहे आणि म्हणून सावकारी विरुद्ध आंदोलन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुद्धा चालू आहे. खाजगी सावकारी विरुद्ध जे आंदोलन, शेतकरी आत्महत्या करतात याचं कारण की खाजगी व्यापारी आहेत ते त्यांना फायनान्स करतात. आणि व्यापारी कुठल्या जातीचे आहेत तुम्ही बघा. या व्यापाऱ्यांनी किती म्हटलं आम्ही शाकाहारी आहोत, आम्ही मासे खात नाही, पण मासे नाही खात तुम्ही, माणसं खाता. आणि हे अत्यंत वाईट आहे. माणसं खाणारी ही जी व्यापारी वृत्ती या देशातली आहे, या व्यापाऱ्यांनी देश बुडवला. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पण सांगितलंय की इथली जी देशाची व्यवस्था आहे, 15% उच्चवर्णीय लोकांनी राजकीय सत्ता, व्यापार आणि राज्य आणि धर्म ताब्यात ठेवल्यामुळे 85% भारत हा दुबळा झाला. आणि या 15% लोकांचा पराभव मोजक्या इंग्रजांनी केला, मोगलांनी केला, पोर्तुगीजांनी केला आणि देशावर गुलामगिरी आली. या 85% लोकांना जर लढायला मैदानात उतरवलं, त्यांच्या हातात राजसत्तेचा तलवार हातात दिली त्याची, तर निश्चितपणे या देशाचं रक्षण करण्यामध्ये ते सक्षम आहेत. आणि भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये सिद्ध झालेली गोष्ट आहे की इंग्रजांनी 28,000 पेशव्यांचा, मराठा आणि ब्राह्मणांच्या सैन्याचा पराभव करण्यासाठी इथल्या शोषित महार सैनिकांचा खुबीने उपयोग केला. आणि हे शोषणाचे जी चीड आहे ती अशी काय उभी राहिली की 28,000 सैन्य कापलं गेलं, या देशातलं सैनिक कापलं गेलं. आणि इंग्रज हे सर्वशक्तिमान न्यायिक लोक होते, त्यांनी या देशातलं शोषण ओळखलं. आणि आज या शोषणाची परंपरा राज्यपाल पुन्हा सांगायला लागलेत की मुंबईचा विकास या गुजराती आणि मारवाडी आपल्या राजस्थानी लोकांनी केला. तुमच्यात जर मुंबईचा विकास करण्याची क्षमता आहे तर तुम्ही गुजरातचा करा, तुम्ही राजस्थानचा करा. साधं उदाहरण आहे. त्यासाठी मुंबईमध्ये आम्ही येऊन हे केले सांगायची गरज काय? अख्खं जग तुम्हाला मोकळं आहे. जगात जाऊन तुम्ही हा व्यापार करू शकता. आणि अनेक व्यापारी जगात गेलेले आहेत, पण त्याने तिथल्या भूमीशी द्रोह कधी केला नाही. तिथल्या भूमीला कमी दाखवण्याचा, तिथल्या भूमीची जी अस्मिता आहे, स्वाभिमान आहे, तो कमी दाखवण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आणि याचंच नाव आहे भूमीशी द्रोह करणं म्हणजे देशद्रोह. त्याच्यामुळे मला हे सांगायचं आहे की आपण आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. मला अभिमान आहे की वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मला हे माहीत नव्हतं. मी माझ्या वडिलांची शेती 7-12 हातात घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की एका बाजूला इतर हक्कात माझ्या वडिलांचं नाव आहे, नारायण बाळू पाटील, आणि दुसऱ्या बाजूला मेहता नावाच्या शेठचं नाव आहे. तेव्हा मला आश्चर्य वाटलं की मी जन्मापासून बघतोय कष्ट आम्ही करतो, नांगर आम्ही धरतो, तर मेहता या मारवाड्याचं नाव इथे कसं, आणि तो गुजरातचा व्यापारी आमच्याकडे माल घेऊन कसा बनला. तेव्हा मी सगळा इतिहास काढला. बाबासाहेबांचं खोती विरुद्ध आंदोलन बघितलं. बाबासाहेबांनी या शेठजी भटजींच्या विरुद्ध आंदोलन का केलं, तर इंग्रजांना फसवून यांनी महसुली अधिकार घेतले होते. आणि महसुली अधिकार घेतल्यानंतर प्रशासनात आलेले मराठा प्रशासक आणि ब्राह्मण प्रशासक यांनी मारवाड्यांच्या नावावर आजही जमीन ठेवलेली आहे. आणि म्हणून ह्या ज्या जमिनी ठेवलेल्या आहेत, हे जमिनी ठेवलेली घोडचूक महाराष्ट्राला आज भोगायला लागली. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं होतं की मनाचं स्वातंत्र्य हे खरं स्वातंत्र्य, आणि मनाच्या स्वातंत्र्यावर आघात करून तुमच्यावर गुलामगिरी लादली जाते. खरं म्हणजे राज्यपालांच्या व्यक्तित्वाला एवढं महत्त्व द्यायचं कारण नाही, कारण महाराष्ट्राची ऐतिहासिक राजकीय जी परंपरा आहे ते राज्यपालांना माहीतच नाही. आणि म्हणून मनुस्मृतीमध्ये गोळवळकर गुरुजींनी जे सांगितलं की ब्राह्मणाचा जन्म मुखातून झाला, क्षत्रियांचा जन्म बाहूतून झाला, आणि पोटातून वैश्यांचा जन्म झाला, आणि पाय आहेत ते पाय म्हणजे मूर्ख, पाय हे शूद्र. आम्ही जे 85% लोक, स्त्रिया, ओबीसी, SC ST ते पायामध्ये. अरे पाय नसतील तर तुम्ही चालणार काय? फक्त मेंदूनी हे शरीर चालत नसतं. शरीरातला प्रत्येक भाग तितकाच महत्वाचा आहे. याचं समर्थन गोळवळकर गुरुजींनी केलं. आणि या समर्थनावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापन झाला. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने, माझ्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे,
माझे आजोबा गोविंदराव पाटील हे कुलाबा जिल्ह्याचे संघचालक. पण मला जेव्हा शहाणपण आलं, बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मी वाचले, तेव्हा लक्षात आलं की आमच्या गावात आमच्या 900 एकर शेतीवर जर मेहता या मारवाडी मारवाडी माणसाचं नाव असेल तर तो नक्की कोण आहे. तेव्हा माझ्या लक्षात मी शोध घेतला, इतिहासाचा अभ्यास केला. इंग्रजांच्या काळात पेशव्यांकडून जेव्हा आरमार बुडवलं तेव्हा रायगड जिल्ह्यातल्या जमिनी त्यांचे महसुली अधिकार ह्या मेहता नावाच्या मारवाडीने विकत घेतले आणि आज ते मालक म्हणून तिथे दाखवत आहेत. आणि हे मालक आज मुंबईची मालकी सिद्ध करायला चाललेत. आणि आपल्याला कल्पना आहे की ठाणे जिल्ह्यात जे हिंदुत्व नावाचे बोंबाबोंब चालले, ती एकनाथ शिंदेची उडी ही लोढा बिल्डरच्या जोरावर चाललेली आहे. आणि ह्या लोढा बिल्डरनी आगरी कोळ्यांना फसवलेलं आहे. तिथे आमचे आगरी सेनेचे राजाराम साळवी आहेत आणि राजाराम साळवी उद्या वर्धापन दिन साजरा करतात. पण राजाराम साळवीच्या आगरी सेनेला सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली खोती विरुद्धची चळवळ समजली असती तर लोढा बिल्डर मुंबईत मोठाच झाला नसता. लोढा बिल्डरचा नफा हा आगरी कोळी भंडाऱ्यांच्या जमिनी फसवून घेतलेला नफा आहे. जमीन फुकट घेतलेली आहे आणि त्याच्यावर 3-4 कोटीचे फ्लॅट बनवतात. म्हणून ते लोक मुंबईचा विकास करतात असं नाही. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या शोषणकर्त्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा परिचय आम्हाला करून दिला. आणि त्या काळामध्ये या खोती शेटजी भटजींच्या विरुद्ध आम्ही कोकणामध्ये आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनातून आम्ही आता जमिनीचे मालक होत होतो. तर नवीन तुम्हाला उदाहरण सांगेन की खोती विरुद्ध आंदोलनात आम्हाला कुळ कायद्याने जमिनी भेटल्या. ही जी पिढी आहे ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नारायण नागू पाटलांच्या 1932च्या काळातली. त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रावर मराठ्यांचं राज्य आलं आणि या मराठा लोकांनी ब्राह्मण आणि मारवाड्यांना किंवा व्यापाऱ्यांना योग्य असं राजकारण केलं. कारण यांना फायनान्स नव्हता, यांना फायनान्स हे मारवाडी द्यायचे आणि ह्यांनी राज्य निवडणुका लढल्या आणि त्या निवडणुकामधून इथल्या कष्टकऱ्यांना जो जमीन मालकी अधिकार होता तो द्यायचा जो कायदा आहे कुळ कायदा थांबवलेला आहे. आणि म्हणून कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या परिसरामध्ये कुळ कायद्याची अंमलबजावणी आजही होत नाही असं आपल्याला स्पष्ट दिसतं. आणि याला कारण मराठा राज्यकर्ते आहेत, मराठा प्रशासक आहेत, मराठा IAS आणि IPS अधिकारी आहेत. आणि या अधिकाऱ्यांना आज त्यांचा जो हिरो आहे एकनाथ शिंदे, मराठा क्रांती मोर्चाला मदत करणारा माणूस, त्यालाच विकत घेतला. 40 आमदार विकत घेतले आणि मराठ्यांना शरद पवारांच्या समोर फसवून दाखवलं की तुमचे लोक विकाऊ आहेत. मग तुम्ही शिवबंधन बांधा त्यांना किंवा काय त्याला जाणवं घाला, काही करा, त्यांच्यामध्ये निष्ठा नाही. आणि महाराष्ट्र विकला गेलेला आहे. आता सगळ्यात मोठा पराभव वैचारिक पराभव आहे, नैतिक पराभव आहे महाराष्ट्राचा की महाराष्ट्रातले 40 आमदार 50 कोटीला 1 कोटी रुपये किलो मटणाच्या भावाने विकत घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही कोंबड्याला 200 रुपये किलोने विकत घेता, त्या कोंबड्याचा तो अपमान नाही, त्याला काही प्रतिकार करता येत नाही. पण माणसांना मन आणि बुद्धी दिली होती. तुम्ही तुमचा किलोचा भाव 1 कोटी रुपये ठरवलात. 1 किलो वजनाने आमचे आमदार महाराष्ट्राचे विकले जातात. हा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्राची अस्मिता मुंबईमध्ये संघर्ष करणाऱ्या त्या कोळणीची आहे, शारदा मावशीची आहे. ती मार्केटमध्ये मासे विकते आणि मुलांचं शिक्षण घेते. ती मार्केटमध्ये गेलेली असताना मुंबईची महानगरपालिका, मुंबईचे पोलीस तिच्या अपरोक्ष जाऊन कुलूप तोडतात आणि घर तोडतात. हा दरोडेखोरीपणा आणि दरोडेखोरीला फायनान्स केलेला आहे ह्या व्यापाऱ्यांनी केलेला आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये जी बिल्डर लॉबी वाढते ती आमच्या मराठी माणसाच्या गद्दारीमुळे. त्या मराठी माणसामध्ये आगरी कोळी भंडारी येत नाही. ही मराठी माणसं आहेत की मराठा माणसं आहेत त्याचा शोध आपण घ्यावा. मला आज या निमित्ताने हे सांगायचं आहे की आमच्या गावात अजून मेहता नावाचं नाव आहे. हे नाव महाराष्ट्रातल्या मूर्ख प्रशासक महसूल मंत्र्यांमुळे राहिलेलं आहे. कुळ कायदा आला तेव्हा कुळ कायद्याची घोषणा आहे की 1 एप्रिल 57 साली जो जमीन कसत होता तो मालक घोषित झालेला आहे. मग मेहता जोशी हे सातबाऱ्यावर राहिले कसे? आणि याचा फायदा पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हे मारवाडी लोक घेत आहेत. लोढा बिल्डरनी या ठाण्यातल्या आगरी कोळ्यांना जे फसवलेलं आहे, ही फसवणूक इथले खासदार कपिल पाटील यांच्या लक्षात येत नाही. कारण त्यांची जी हिंदुत्वानी वाढ झालेली आहे, हिंदुत्वामध्ये चोर लोक हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आहेत, ही सिद्ध झालेली गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत केली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की या देशातल्या जमिनी, या देशातलं पाणी, या देशातलं जंगलं, या देशातलं शिक्षण आणि आरक्षण याचं समान वाटप करणं हे संविधानाचं उद्दिष्ट आहे. समानता हे भारतीय संविधानाचं वैशिष्ट्य आहे. आणि समानतेच्या तत्वानं आरक्षणाला मान्यता दिली. या आरक्षणाला विरोध करणारे हेच व्यापारी आहेत की ते सांगतात की आरक्षण की जरूरत नहीं, हम देश का विकास करेंगे. अरे देश को लुटले का लायसन है तुम्हारे पास? हे हिंदुत्व म्हणजे देशाला लुटण्याचं लायसन आहे. आणि म्हणून आज मुंबईच्या जमिनी हस्तांतरित होत आहेत. कोळीवाड्यांची 200 गावठाणही आम्हाला मालकीनी पाहिजे हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कानात जाऊन सांगितलं तरी त्यांना कळत नाही. कारण कष्ट करायची सवय नाही. तुम्ही थोडीशी शेती करा, काहीतरी कष्टाचं काम करा.
आणि कुठलंही कष्ट हलके नसतात. कष्ट न केल्यामुळे कष्टकरी माणसांचं महाराष्ट्रातल्या नागरिकांचं महत्त्व यांना लक्षात येत नाही आणि आयता फायनान्स मिळतो म्हणून त्यांनी मुंबईतले कोळीवाडे विकायला काढलेत. आणि या कोळीवाड्यांचा जमीन हक्काचं आंदोलन मी सुरू केलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये सगळ्यात धोका जो आहे हे जे बिल्डर लॉबी आहे, हे बिल्डर लॉबी कोण आहे मला सांगा. घरं बांधण्याचं काम हे आमचा गवंडी करायचा, सुतार करायचा. आणि हे बिल्डर कधी घाम न घालणारे लोक, लाल गालांचे लोक, व्यापारी बिल्डर कसे झाले? केवळ पैशाच्या जोरावर. आणि या पैशाच्या जोरावर यांनी कष्टकऱ्यांना महाराष्ट्रातल्या विकत घेतला असा गैरसमज असेल तर याच कष्टकरी मावळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाऊ सैनिक उभा राहिलाय. या आरमारी लोकातून लढाऊ सैनिक उभा झालाय. त्या माणसामध्ये इथे जो माणसाचा माणुसकीचा विचार आहे तो विकत घेण्याची हिंमत कुठल्याही पैसेवाले लोकांमध्ये नाही. आणि म्हणून हे जे मुंबईमधल्या लोकांना मूर्ख बनवण्याचं काम वैचारिक अर्थानं राज्यपालांनी केले त्याचा मी निषेध यासाठी करतोय की या देशाच्या संविधानाने उपेक्षित वंचित माणसाला अधिकार देण्याचं काम संविधानाने केलेलं आहे. आणि त्या संविधान गुंडाळणं म्हणजेच पुन्हा एकदा ब्राह्मण क्षेत्र वैश्य हे इथले राज्यकर्ते आहेत, यांच्यामुळे देशाचा विकास होतो. तर गुलाम झालेल्या भारताला गुलाम कोणी केलं होतं? म्हणजे इंग्रजांचे तुम्ही गुलाम झाले तेव्हा तुमचं व्यापारी कौशल्य कुठं ढगात गेलं होतं का? कुठे गेले होते तुम्ही? आणि आता तुम्ही सांगताय. खरं म्हणजे या देशाचा विकास हा संविधानाने झालेला आहे. इथल्या कष्टकरी लोकांना सैन्यामध्ये लढण्याचा अधिकार भेटला. स्त्रियांना आज सैन्य दलामध्ये प्रवेश मिळतो. राष्ट्रपती महिला होते. या देशाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगार कायदे झाले. हे कामगार कायदे संपवण्याचं काम या व्यापाऱ्यांच्यासाठीच राज्यकर्ते करतायत. कामगारांचे अधिकार काय आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. त्यांचे कामाचे तास किती असावे, कामावर जाणाऱ्या महिलांना रात्रीचं काम नको, त्यांना सुरक्षा पाहिजे. हे सगळे चांगले कायदे, गुंडांचं काम, कष्टकऱ्यांच्या कायद्याचं काम इथला राज्यकर्ता वर्ग करत आहे. आणि ह्यांनी बेईमानी करून हे पैसे कमवले आहेत. आणि बेईमानी करून पैसे कमवलेत हे छत्रपती शिवाजी महाराज या रयतेच्या राजाला माहीत होतं. ना तर छत्रपती शिवाजी महाराज हे कधीही कोणाची म्हणजे लूट करतील हे तुम्ही स्वप्नात पण विचार करू शकत नाही. तो राजा लोकांना न्याय देणारा राजा होता. ज्या राजानं आम्हाला या आरमारामध्ये उभं केलं, इंग्रज पोर्तुगीज यांच्या विरोधात आम्ही रत्नागिरीच्या समुद्रात हे लुटारू इंग्रजांचा आरमार बुडवलेला आहे, ते आम्ही शूर लोक आहोत. आणि आमच्या शौर्यापुढे, आमच्या कष्टाच्या पुढे, आमच्या यशाच्या पुढे, आमच्या प्रामाणिकपणापुढे कुठल्याही या गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांनी समोरासमोर उभं राहावं, राज्यपालांना समोर घेऊन यावं. आणि मग सांगतो आम्ही इमानदारी काय चीज असते आणि भूमीशी प्रामाणिक राहण्याचा गुण आमच्या दिबा पाटलांकडून शिकावा. मी पुन्हा शेवटचं उदाहरण अदानीचं देईन की कुळ कायद्याने आम्हाला जमिनी ज्या दिल्या बाबासाहेब आंबेडकरांनी, हा पहिला अधिकार होता. जर कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनीने महाराष्ट्र सरकारने या जमिनींना जर फायनान्स दिला असता, जसा ऊसाच्या शेतीला आहे, जसा द्राक्षाच्या शेतीला आहे, तसा आमच्या कोकणातल्या मासेमारीला जर फायनान्स मिळाला असता, आमची बंदरं जर विकसित झाली असती तर आम्ही पुन्हा एकदा JNPTच्या व्यापारामध्ये पुढे असतो. JNPT बंदर हे आमचं होतं, आगरी कोळी भंडाऱ्यांचं होतं. हे JNPT बंदर सुद्धा फसवून घेतलं गेलं. त्याला पंडित जवाहरलाल नेहरू या एका पंडिताचं नाव दिलं. ज्या पंडित लोकांनी समुद्र उल्लंघन करणं पाप आहे असं सांगितलं तर हे कृतज्ञतेचं नाव त्याला दिलं गेलं. तिथं म्हणजे आमचे कान्होजी आंग्रे असायला पाहिजे. परंतु ही अस्मिता आमच्यामध्ये बोलण्याची नव्हती. ही अस्मिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिल्यापासून आम्ही बोलायला लागलोय. आणि म्हणून राज्यपालांच्या या प्रतिक्रियेचा निषेध करण्याची ताकद ही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आम्हाला देणगी आहे. आणि ही देणगी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव याच्या पुढे ब्राह्मण मराठा राजकारण्यांनी करू नये. छत्रपती शिवाजी महाराज हे कोकणातल्या आगरी कोळी कराडी भंडाऱ्यांचे आरमाराचे प्रमुख आहेत, तुमचे नाहीत. लुटारू लोकांना मोठं करण्याचं घोडचूक तुम्ही केलेली आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहित आहे की कुळ कायद्याचं आपण आंदोलन केल्यानंतर पहिला कायदा MIDCचा आणला. मुंबईतली जी शेती होती हा इंडस्ट्रीयल झोन म्हणून शेतीचे अधिकार संपवण्यात आले. आणि ह्या जमिनी फुकट या मारवाडी गुजराती व्यापाऱ्यांना फॅक्टरी टाकण्यासाठी दिल्या गेल्या. इथलं पाणी आणि समुद्र नासवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि इथली शेती संपवलेली आहे. मुंबईच्या शेती मालकीसाठी आजही आम्ही मनोज माशेलकर वगैरे भंडारी समाजाचे नेते संघर्ष उभा करत आहोत. मुंबईमध्ये कुळ कायद्याचं आंदोलन, गावठाण हक्काचं आंदोलन आम्ही चालू केलंय. हे आंदोलन थेट ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या उच्चवर्णीय सत्ताधीशांच्या विरोधात आहे. आणि म्हणून आजच्या या स्टेटमेंटला अतिशय महत्व आहे. कुळ कायद्याने मिळालेल्या जमिनी नंतर ताब्यात घेण्यासाठी MIDCचा कायदा आणला. आज MMRDचे अनेक कायदे आणले, विकास प्रकल्प आणले. हे सगळे विकास प्रकल्प आमच्याच जमिनीतून का? आरेमध्ये हे जे एक अट्टास आहे, आरेमध्ये मेट्रो करण्याचा अट्टास आदिवासींच्या विरोधात आहे. इकडे आदिवासी व्यक्तीला, महिलेला मुख्यमंत्री करायचा आणि आरे लुटायचा, हा जो ही जे भ्रष्ट असा विचार आहे, हा विचार आज महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण आणि मराठे हे यांच्या नावाने करत आहेत. कोणाच्या गुजराती आणि राजस्थानच्या व्यापारात. शरद पवारांना यांचा निषेध नाही करतायत. शरद पवारांना समजत नाही तुमच्या लोकांना खरेदी, तुमचं राज्य बुडवण्याचं काम या गुजरातच्या व्यापाऱ्यांनी केलं. किती चिडायला पाहतो. आम्ही वाट बघत होतो की उद्धव ठाकरे इथल्या आगरी कोळी भंडाऱ्यांना रस्त्यावर उतरवतील. ते घरात गप्प बसले. याचं कारण काय? नक्की कारण काय? तुम्हाला मुंबई विकायची आहे का?
तुम्ही स्पष्ट म्हटलं पाहिजे आमची फसवणूक आहे, मराठी माणसाची फसवणूक आहे. ज्या दिवशी एकनाथ शिंदेनी बंड केलं त्या दिवशी उद्धव ठाकरेंनी रस्त्यावर उतरायला पाहिजे, पण ते बाहेर येत नाही. याचं कारण काय? तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची हिंमत नसेल तर आम्ही करू. आम्ही मुंबई तुम्हाला विकलेली नाही की तुमच्या आधारावर ही मुंबई शिवसेनेने मनसेने दिली म्हणून आम्ही देणार नाही. तुमचा काय 2 घरं तुमचे आहेत, इथले 200 गावठाण आमचे आहेत. त्याच्यामुळे विमानतळामध्ये जो गुन्हा घडलेला आहे, तो विमानतळामध्ये बिवलकर नावाच्या पेशव्याच्या नावावर जी जमीन होती 1200 एकर, ती जमिनी कुळ कायद्याने आमची होती. पण महाराष्ट्रात बसलेले मराठा मुख्यमंत्र्यांनी कधी तिथे कुळ कायदा लावला नाही आणि ती बिवलकराला जमीन गेली. आणि या विमानतळाची जी सगळी जागा ही आगरी कोळी भंडाऱ्यांची होती, 2000 वर्षापासून होती. आणि तिथे आपल्याला माहित आहे की केरुमाता लेणी ही बौद्ध लेणी होत्या आणि या बौद्ध लेण्या आमच्या कराडी लोकांचं ठिकाण होतं. कराडी पुजारी तिथे होते आणि ह्या लेण्या तोडण्याचं काम या महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की ह्या विमानतळामध्ये 2013चा कायदा, जो कुळ कायद्यापेक्षा चांगला कायदा काँग्रेस सरकारने म्हणजे जयराम रमेश आणि सोनिया गांधी यांनी केला होता, अतिशय उत्कृष्ट कायदा होता. इथली सावकारी मारोड्यांची दडपशाही ती दडपणारा कायदा होता. त्या कायद्याने इथल्या लोकांचं पुनर्वसन केलं गेलं नाही. 12.5% नावाची योजना आणली, इथल्या कराडी आगरी कोळ्यांना मूर्ख बनवलं गेलं. यामध्ये पनवेलचे सर्वपक्षीय पुढारी आहेत. आणि तो विमानतळ 2013च्या पुनर्वसन कायदा न लावता जमिनी ताब्यात घेऊन जबरदस्तीने JCP लावून गावं तोडली आणि तिथून आगरी कोळ्यांना हटवलं. आणि त्यावेळी कोणीही सांगितलं नाही, शिडकोनी पण सांगितलं नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही हा विमानतळ खाजगी आहे. हा विमानतळ 74% खाजगी होता आणि 26% सरकारचं म्हणजे शिडकोचं त्यात शेअर्स होते. आणि हा विमानतळ अदानीला विकलेला आहे. म्हणजे मुंबईचा विमानतळ आत्ता विकला, पण आत्ता ह्या काळामध्ये दिबा पाटलांच्या आंदोलनाच्या अगोदर हा विमानतळ अदानीला विकलेला आहे. अदानीला माझं चॅलेंज आहे की अदानीने सांगावं की कष्टकऱ्यांचं पूर्ण पुनर्वसन करून हा विमानतळ तुमच्याकडे आलाय. शेतकऱ्यांचे पैसे आज मिळाले नाहीत, मच्छीमारांना 1 रुपया भेटलेला नाही. या शेतकऱ्यांच्या 35 लोकांची केस घेऊन आम्ही या सोमवारी न्यायालयात चाललोय. गुणरत्न सदावर्ती हे आमचे वकील आहेत आणि या 35 लोकांना अजूनही घरं मिळाली नाहीत. हे 35 लोकांची फी देण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते म्हणून ही केस थांबली होती. ती केस आम्ही आता घेऊन चाललोय. परंतु 1000 लोकांना, तिथल्या गावातल्या उठवलेल्या लोकांना अजून घरं नाहीत. या विमानतळामध्ये बाधित झालेल्या आणखी 10 गाव आहेत, त्या गावांना हे प्रकल्पग्रस्तच मानत नाही. आणि अशा पद्धतीने अदानीचा विमानतळ होतो. आता उद्या अदानी येऊन सांगायला लागला देशाला की माझे एवढे विमानतळ आहेत. अरे फसवून घेतलेले आहेत. तुझ्या जर लायकी असती तर तुम्ही मार्केट रेटने जमिनी खरेदी करायच्या. जे लोक आज समजा आमच्या माणसाला फ्लॅट खरेदी करत असेल तर बिल्डरनी बनवलेला मार्केट रेटचा फ्लॅट आम्ही खरेदी करतो. आयुष्यातली 20 वर्ष बर्बाद करून त्याचे हप्ते फेडतो. पण तुम्ही इथल्या कष्टकरी ओबीसी लोकांना मूर्ख बनवून जर या देशाचा व्यापार चालवला असेल तर हा देशद्रोह नव्हे तर काय. म्हणून संविधानाचं शपथ घेऊन मी सांगतो की आपल्याच देशातल्या नागरिकांना फसवून जर या देशातले वैश्य व्यापारी श्रीमंत होत असतील, मुंबईच्या जमिनी ताब्यात घेत असतील, तर हा व्यापार आतापर्यंत फक्त वस्तूंचा होता. हा व्यापार आतापर्यंत जमिनींचा होता. पण ज्या दिवशी 40 आमदार गुजरातने खरेदी केले 50 कोटीला, तेव्हा हा मानवी देहाचा व्यापार झाला. आणि हा व्यापार अत्यंत धोकादायक आहे, देशाला विकणारा व्यापार आहे. आणि अशा प्रकारच्या व्यापाराचं समर्थन आम्ही कधी करू नये. त्याच्यामुळे मी एकनाथ शिंदेना विनंती करतो की बाबा तुमच्यामध्ये तुमच्या मातृभूमीचं थोडं जरी प्रेम असेल, आगरी कोळ्यांच्या भाकऱ्या आणि मीठ तुम्ही खाल्लं असेल, तर ठाण्याशी आणि मुंबईशी द्रोह करणाऱ्या ह्या व्यापाऱ्यांचं राज्य इथं आणू नका. महाराष्ट्राची जी खासियत आहे, महाराष्ट्राने आपल्याला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले दिलेले आहेत, महाराष्ट्राने सावित्रीबाई फुले दिले आहेत की सावित्रीबाई फुलेंनी या देशातल्या समस्त स्त्रियांना, त्या गुजराती असतील, मारवाडी असतील, सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. तुमचा जो सगळा काय शिक्षण आहे दुकानातलं या वैश्य व्यापाऱ्यांचं, हे गरिबाला फसवणारं शिक्षण आहे. काहीतरी लिहून घ्यायचं आणि अलगून फाल्गून लिहून शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घ्या, ही तुमची परंपरा आहे. जर आज बँकिंग महाराष्ट्रात नसतं तर हा न्यायच झाला नसता. देशामध्ये जो न्याय आहे तो बँकिंगमुळे आहे, बँकिंग कायद्यामुळे आहे. हे बँकिंग कायदे बुडवण्याचं, बँका बुडवण्याचा देशद्रोह आहे की देशसेवा आहे, कोणी सांगेल. आणि म्हणून अशा प्रकारच्या अनितीने कमवलेल्या पैशाला मी व्यापार म्हणत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापाराला सुद्धा चारित्र्य दिलं होतं, शील दिलं होतं. ते चारित्र्याची वाढ भारतातल्या व्यापाऱ्यांनी लावलेली आहे. आणि त्यांचं गुणगान जर राज्यपाल करत असतील तर ते मला अजिबात मान्य नाही. आणि म्हणून मुंबईतली कोळीण तर 1000 वर्ष मार्केटमध्ये माशी विकते. मग तिचं वैभव का निर्माण झालं? तिने प्रामाणिकपणे व्यापार केला. मच्छी समुद्रातून आणली, ती समुद्रातली इमानदारीने ताजी मच्छी विकली आणि आपल्या 2 दिवसाची काय कमाई होईल तेवढेच पैसे कमवले. त्याच्यावर 1000 कोटी कमवले नाही. आणि 1000 कोटी फसवून ज्या 4 कोटीला 5 कोटीला तुम्ही फ्लॅट विकताय मुंबईमध्ये जे बिल्डर, मी सांगतो सायन कोळीवाड्यामध्ये विनाताईचं घर आमच्या 3.5 गुंठ्याचं घर होतं. या 3.5 गुंठ्याच्या घराला सायन पोलीस स्टेशन झोपडी म्हणतंय. या 3.5 गुंठ्याच्या घराला मुंबईतले महापालिकेचे तांबे नावाचे अधिकारी झोपडी बोलतात, ज्याची किंमत मार्केटमध्ये 12 कोटी होते.
आता 3.5 गुंठ्याला किती FSI मिळाल्यावर काय होतं, त्यातले जे फ्लॅट आहे ते 10 कोटीला तो हा जो बिल्डर आहे सुधाकर शेट्टी तो विकतोय. या सुधाकर शेट्टीचे मित्र कोण आहेत? मुंबईतले सगळे राजकीय नेते शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, ते मित्र आहेत. आणि हे जे सुधाकर शेट्टी आहे, लोढा आहे, यांचा व्यापार वाढत चाललाय. हा गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या जमिनी फसवून लाटल्याचा प्रकार आहे. यामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक मराठी IAS ऑफिसरांनी काम केलेलं आहे. आणि आज हे सगळे लोक एकत्र येऊन सांगतात की मुंबईचा विकास हा गुजरात आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यांनी केला. अरे व्यापार तुम्ही कसला व्यापार करायला काय नीतिमत्ता आहे काय? या देशामध्ये, या जगामध्ये मानवी देहाचा व्यापार होऊ नये म्हणून मोठी मोठी युद्ध झाली, मोठमोठे कायदे झाले आणि त्यांना अनेक ठिकाणी आपण अॅट्रॉसिटी कायद्यासारखी सुरक्षा दिली की गुलामांचा व्यापार थांबावा. म्हणजे आफ्रिकन देशामध्ये वगैरे लोकांना पकडून आणून अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये विकण्याचा जो प्रकार होता पूर्वीच्या काळात, हा मानवी देहाचा व्यापार होता. आणि त्या मानवी देहाच्या व्यापाराचा निषेध करत अनेक मानवतावाद्यांनी चांगले कायदे केले. आज मानवी देह हे गुजरात आणि गुवाहाटीमध्ये विकले गेले. यांना स्वतःची अस्मिता आहे का? माझं म्हणणं आहे, ठीक आहे तुम्ही 50 कोटी घेऊन बंगल्यांमध्ये राहायला जाल, मोठमोठ्या गाड्या फिरवाल, सगळं कराल. अरे माणूस म्हणून इतर प्राण्यांपेक्षा कुत्रा सुद्धा आमचा आहे, तो प्रामाणिक आहे, त्याला अस्मिता आहे. परका कोणी आला तो लगेच भुंकतो. या परके तुमच्या डोक्यावर बसले, तुम्ही भुंकत नसाल, तुम्ही बोलत नसाल, तर तुमचं राज्य कसलं असेल? असं महाराष्ट्र राज्य आम्हाला मान्य नाही. म्हणजे असे कुठले आमदार येऊन जर मुख्यमंत्री होत असतील, मग त्यांना समर्थन फडणवीस देत असतील की अतिशोक्ती अलंकार आहे हा राज्यपालांचा, ही अतिशोक्ती अलंकार आम्हाला ब्राह्मणांकडून शिकायचा नाही. कारण तुम्ही ज्या मनुस्मृतीसारखी शास्त्र लिहिलीत त्यामध्ये इथल्या कष्टकऱ्यांचा उल्लेख कुठे केलेला नाही. कष्टकऱ्यांचं आरमार बुडवण्याचं काम या पेशवाईच्या काळातच झालंय. हा पण देशद्रोह आहे. आणि म्हणून इंग्रज पोर्तुगीज व्यापारी जरी असले तरी या त्यांनी इथल्या लोकांना शिक्षण, आरोग्याच्या सुविधा इथे आणलेल्या आहेत आणि या देशामध्ये परिवर्तन केले. इथले रस्ते बांधले, इथले पूल बांधले, इथली धरणं बांधली त्यांनी. तुम्ही व्यापाऱ्यांनी काय केले? मुंबईसाठी काय केले? मुंबईच्या व्यापाऱ्यांमुळे आज कोळीवाड्यांना SRA, झोपडपट्ट्यांना SRA, गलिच्छ वस्त्या तुम्ही म्हटलं जाहीरपणे. गली म्हणजे एखाद्या मागासवर्गीय माणसाला जातीवाचक शिवीगाळ करणे यांनी अॅट्रॉसिटी कायद्याची सुरक्षा आहे. परंतु आमच्या कोळीवाड्यांना आणि झोपडपट्ट्यांना तुम्ही SRA म्हटलं, गलिच्छ वस्त्या म्हटल्यात. कुठल्याही आंबेडकरवादी वकिलाला, न्यायमूर्तीला असं वाटलं नाही की या महाराष्ट्र सरकारविरुद्ध एखादी याचिका टाकावी. हे SRA झोपडपट्ट्यांना आणि कोळीवाड्यांना म्हणण्याचं कारण आहे, हे गुजराती मारवाड्यांना इथले फ्लॅट द्यायचे आहेत. मुंबईतल्या जुहू समुद्रकिनारी एखादा जैन किंवा एखादा गुजराती किंवा राजस्थानी मारवाडी बंगला बांधून राहिला तरी त्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ज्या दिवशी या समुद्राला उधाण येईल, जसं दुबई बुडायला लागले, जसं जुहूच्या किनाऱ्यावर लाटा येतील, त्यावेळी तुम्हाला पळायला जागा उरणार नाही. तुम्ही या समुद्रात टिकू शकत नाही. आणि जर चारी बाजूनी पूर भरला तर तुमचा शाकार संपलेला असेल. तुम्हाला चिंबोऱ्या निवट्याच खाव्या लागतील. याची तुम्हाला तयारी आहे का? आणि म्हणून हे जे तुम्ही म्हणताय ना मुंबईचा विकास आम्ही केला, मुंबईचं विकासाचे मान, तुम्ही काय मुंबईचा विकास करणार? तुम्ही चिखलामध्ये काय धावणार? तुम्ही बोटींमध्ये काय, समुद्रात काय जगणार? आणि म्हणून तिथल्या भूमिपुत्रांची अस्मिता जी बाबासाहेबांनी पेटवलेली आहे ती मारण्याचं काम राज्यपालांनी करू नये. तुम्हाला देशात समता टिकवायची असेल तर पिचलेला वंचित माणूस त्याला उभं करणं हे भारतीय संविधानाचं ध्येय आहे. तुम्ही त्यांना मारून काही करू शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारची वक्तव्य मानसिक गुलामगिरी लादणारी वक्तव्य आहेत. या मानसिक गुलामगिरीतून उभं करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगाव आम्हाला सांगून केलं की आम्ही शूर आहोत, आम्ही शूद्र आहोत, आम्ही अतिशूद्र आहोत. आणि क्षत्रिय शूर असतात, व्यापारीच शूर असतात आणि ब्राह्मणच शूर असतात, तेच गुणवान असतात. हे सगळी भाकितं बाबासाहेब आंबेडकरांनी खोडून काढली. आणि आमच्या खेड्यामध्ये वंचित, उपेक्षित असलेला, अस्पृश्य ठरवलेला माणूस या भारताचं संविधान लिहू शकतो. त्यांनी संविधानिक कायदे केले, रिझर्व्ह बँकेसारखी बँक स्थापन केली, उद्योग, तुम्हाला कंपन्या स्थापन करण्याचा अधिकार दिला. त्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून देशच विकायला तुम्ही निघत असाल आणि आज तुम्ही हे जाहीर स्टेटमेंट देता. तुम्हाला लाज वाटत नाही का इथल्या आंदोलनाची? आणि म्हणून इथले कुळ कायद्याचं आंदोलन आहे, जमीन हक्काचं, पाण्याचं आंदोलन आहे, भारतातल्या शेटजी भटजींच्या विरोधात आहे. मला माहित आहे कुळ कायदा हा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आपल्याला ठेवायचा नाही. उत्तर प्रदेशमधले ठाकूर असतील, हरियाणामधले ठाकूर असतील, जमीनदार असतील, जाट, गुर्जर, पटेल असतील, यांना सुद्धा समता शिकवण्याचं काम ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक मदतीवर मुंबई उभी नाही. आमच्या आईच्या कष्टावर आमची आई जी मासे विकते मार्केटमध्ये आणि आम्ही जे मासे कष्ट करून समुद्रातून लाटांशी संघर्ष करून घेऊन येतो त्या माशांवर मुंबईचा व्यापार आहे. तुमच्या ह्या शाकाहारी असण्यातून, अहिंसक तत्वज्ञानातून तुम्ही माणसं खाल्लेली आहेत आणि या मुंबईच्या कष्टकऱ्यांचं जे श्रेय आहे हे घेण्याचं काम दुकानात बसलेल्या गुलाबी गालांच्या व्यापाऱ्यांनी कधी घेऊ नये. आणि हा जो कृतज्ञपणा आहे, देशाशी गद्दारी आहे. तुम्ही सांगा ना कधी सीमेवर जाऊन लढाई केलीत? तुम्ही कारगिलमध्ये जाऊन युद्ध केलं आणि या देशाला परकीय लोकांपासून वाचवलेलं आहे.
तुम्ही फक्त हातामध्ये तराजू घेतलाय. जिकडे फायदा असेल तिकडे आम्ही, जिकडे धंदा तिकडे तुमचा धर्म, आणि अशा प्रकारचा धर्मानेच या देशामध्ये इंग्रजांना आमंत्रण दिलं, या देशाने अब्दालीला आमंत्रण दिलं, या तुमच्यासारख्या उच्चवर्णीय लोकांनी या देशामध्ये पोर्तुगीजांना आमंत्रण दिलं, त्यांनी या देशाला गुलाम केलं. कुठं होता तुमचा व्यापार धर्म आणि कुठलं होतं तुमचं व्यापारी कौशल्य? आणि तेव्हा तुमचा देश वैभवाला का नाही दिसला? त्या गुलामीतून सोडवणारे लोक जे होते ते आम्ही लोक होते. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय सुंदर याचं वर्णन केलं आहे की इथल्या कष्टकऱ्यांच्या जमीन, पाणी, जंगल अधिकारांसाठी जो सामाजिक संघर्ष आहे, देशांतर्गत या उच्चवर्णीय शोषकांच्या विरोधात जो संघर्ष आहे, ते खरं स्वातंत्र्य युद्ध आहे. आणि या स्वातंत्र्य युद्धामध्ये आपलं राज्य जातंय, आपलं लुटण्याचे अधिकार जातात, म्हणून हे लोक उतरले होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना देशाच्या गरिबांविषयी, गुलामीविषयी काही नव्हतं. आणि महाराष्ट्राची जी पुरोगामी परंपरा आहे, महाराष्ट्रातल्या विचारवंतांची परंपरा आहे, ते बोलायला घाबरतात. राज्यपाल असले म्हणून काय झाले? राज्यपालांना सुद्धा ते संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदावर एखाद्या सामान्य मतदाराला, नागरिकाला बोलायचा अधिकार आहे. आणि ही बोलायची चळवळ बाबासाहेबांनी आमच्या आगरी कोळी भंडाऱ्यांमध्ये रुजवली. आणि बाबासाहेब म्हणूनच आमचे स्वातंत्र्यवीर आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे वीर नाहीत किंवा ते आम्हाला राष्ट्रवाद शिकवणार नाहीत. आमच्या घराचा 2 गुंठ्याचा सातबारा, आमच्या घराचा 20 गुंठ्याचा कोकणातल्या जमिनींचा सातबारा आजही मेहता, जोशी यांच्या नावावर असेल, तो जर उद्या लोढाच्या नावावर जात असेल, तो जर ह्या केजरीवाल आणि आमचे काय यांचे नाव मुंबईचे जे बिल्डर आहेत सायन कोळीवाड्यातले सुधाकर शेट्टी यांच्या नावावर जात असेल, दारू विकलेल्या पैशावर, म्हणजे बारबाला नाचवणाऱ्या पैशातून जर आमची घरं गावठाणं विकली जात असतील, यांना कोणी व्यापारी म्हणत असेल, त्यांना समर्थन शिवसेनेचं राज्य देत असेल, तर अशा प्रकारची शिवसेना आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून या 2019च्या निवडणुका झाल्या. वंचित बहुजन आघाडीने त्या काळामध्ये एक पर्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला केला. असा दुसऱ्या प्रकारचा पर्याय 2024ला देण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. कारण हे जे कोणी राज्यकर्ते आहेत, ते फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे, यांना महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांची अस्मिता कळली नाही, कुळ कायद्याची चळवळ कळली नाही, चिरनेर जंगल सत्याग्रह कळला नाही, मनुस्मृती दहन कळलं नाही, की अशा प्रकारची विषमतेचे समर्थन करणारी राजकीय प्रणाली आम्ही कधीच फेकून दिलेली आहे. आणि आम्ही आज भारतीय संविधान हातात घेऊन चाललोय आणि त्या संविधानात सांगतोय की परकीय लोकांनी केलेला जो ह्या देशातलं जे शोषण आहे ते बाजूला ठेवा, पण या देशातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या व्यापाऱ्यांनी केलेलं जे शोषण आहे, तो शोषणाविरुद्ध आमची लढाई आहे. आणि ती समतेची लढाई आहे. आणि समतेला नैतिक अधिष्ठान हे भारतीय संविधानाचं आहे. आणि असं संविधानाचं जे समर्थन असताना कुणी जर म्हणत असेल मुंबईचा विकास केला तर तुमचा विकास नाही, मी अभिमानाने सांगेन, मुंबईच्या कोळणी ह्या मुंबईची मासळी मार्केट चालवतात. आम्ही कष्टकरी लोक मुंबईचे मासे आणि भात खाऊन मोठे झालो. कारण मुंबईमध्ये तुम्ही घारापुरी बंदरात, म्हणजे घारापुरी बेटावर गेला तर तिथे तुमची पापड, लोणची, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर हे भेटत नाही. तिथे तुम्हाला निवट्या खाव्या लागतात आणि थोडा भात होतो तो खावा लागला. म्हणजे मासे खाण्याशिवाय तिथे पर्याय नाही. मुंबईची नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती आहे, ती ज्याला मान्य आहे तो मुंबईत टिकू शकतो. म्हणून इथले मारवाडी, म्हणजे राजस्थानचे गुजराती व्यापारी किंवा गुजराती आणि राजस्थानचे व्यापारी इथून गेले तर आम्हाला काहीच उलट चांगलं होईल, खूप चांगलं होईल. कारण हे शोषक लोक आहेत, यांनी कधीच देशाला मोठं करण्याचं काम केलं नाही. आणि केलं असतं तर परकीय लोक इथे राज्यकर्ते म्हणून आलेच नसते. हे शोषक लोक आहेत आणि शोषक लोकांनी इथल्या 85% लोकांचं शोषण केलं. आजही मुंबईतले हे जे लोक आहेत हे आमचं आगरी कोळी भंडाऱ्यांचं शोषण करतायत. आमच्या महिलांची मासळी मार्केट, जे हुंडा न घेणाऱ्या मातृसत्ताक स्त्रियांना अधिकार देणारे महिला आहेत, त्यांची मार्केट शिवसेना या बिल्डरांना विकते, या गुजराती लोकांना विकते आणि यांचे मोठे मोठे कोट्यावधींचे ते फ्लॅट होतात. परंतु इथल्या निसर्गाला तुमचं राहणीमान हे मान्य नाही आणि तुमची जी बेईमानी आहे ती सुद्धा भारतीय संविधानाला मान्य नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचा अट्टहास राज्यपालांच्या थ्रू फडणवीस जरी करत असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक मुंबईवर राज्य करण्याचा प्रयत्न करत असतील, की 2000 वर्षात इथले कोळीवाडे, आगरवाडे, भंडारवाडे आणि इथले इस्टियनवाडे इंग्रजांना, पोर्तुगीजांना, मोगलांना हलवता आले नाहीत. माहीमच्या किल्ल्यात आजही आमची वस्ती आहे. माहीमच्या किल्ल्या परिसरात आगरी कोळ्यांची आमची वस्ती आहे. सायन किल्ल्यामध्ये आमची वस्ती आहे, ती तुम्ही उद्ध्वस्त करताय. शिवडी कोळीवाड्यामध्ये आमची आगरी कोळ्यांची वस्ती आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासात 400 वर्षात आणि त्याच्या अगोदर 2000 वर्षात आम्हाला हलवणार, कारण का आम्ही त्या निसर्गाची तादात्म्य पावलेले इमानदार लोक आहोत, फसवणारे लोक नाहीत. आणि म्हणून असं कोणाला वाटत असेल की आमच्याकडे 4 कोटी आहेत म्हणून सायन कोळीवाड्यामध्ये आम्ही फ्लॅट घेतला, आम्ही शिवडीमध्ये घेतला, आम्ही झू मध्ये घेतला, नारायण राणेने बंगले बांधले, तरी त्या भूमीशी तुम्ही तादात्म्य पाहू शकत नाहीत. त्या भूमीशी अनुकूल जीवन जे आहे ते आगरी कोळी भंडारींच्या रक्तात आहेत. ते सागरपुत्र आहेत. जर सागरी मार्गाने जर हल्ला झाला मुंबईवर तर या नेव्हीला वाचवणारे आम्ही लोक आहोत.
हरियाणा राजस्थानकडून आलेले जे नेव्हीचे लोक आहेत कॅप्टन, ते सुद्धा समुद्रात लढू शकत नाहीत. ते आता सुरक्षित जगतायत. पण ज्यावेळी युद्ध होईल, त्या युद्ध झाल्यानंतर इथले भूमिपुत्र कोण हे समोर येणार आहे. आणि म्हणून पैशाची जी मस्ती आलेली आहे कुठल्या व्यापाऱ्यांना, त्यांना माझं एकच सांगणार, आमच्या सुरक्षेमुळे तुम्ही आहात, आमच्या इमानदारीमुळे, आमच्या महिला मातृसत्ताक संस्कृतीमुळे इथल्या स्त्रिया सुरक्षित आहेत. मुंबईची मुलगी रात्री 3 वाजता घरी परतली तरी तिला कुणाची भीती नसते. दिल्लीमधले निर्भयावरचे चालत्या बसमधले बलात्कार ही राजस्थानची परंपरा, ही गुजरातची परंपरा आहे. इथला पंतप्रधान आपल्या पत्नीला सोडतो तरी त्यावर कोणी टीका करत नाही. ही देशाची संस्कृती नाही, ही पुरुषसत्ताक संस्कृती आहे आणि ती संविधानाला मान्य नाही. खरं म्हणजे कोणीतरी इतक्याला याचिका टाकायला पाहिजे की नरेंद्र मोदींना जर देशाचं आणि जगाचं कल्याण करायचं, मग पहिलं त्यांनी कल्याण आपल्या पत्नीचं करावं. परंतु ह्याची मांडणी देशामध्ये होत नाही. आणि म्हणून असं स्त्रियांच्या विरोधी, ओबीसींच्या, SC STच्या विरोधी वक्तव्य करून त्यांना मानसिकदृष्ट्या दुर्बळ करण्याचं काम चालू आहे. मला हे स्टेटमेंट द्यावं लागतंय. याचं कारण एक आहे की मुंबईतले कोळीवाडे, आदिवासी पाडे इथल्या जमीन मालकींची लढाई चालत असताना लोकांच्या डोक्यात असं गैरसमज पसरलेलं आहे की आमची घरं आम्ही बनवू शकत नाही, त्यासाठी बिल्डरच पाहिजे, SRAच पाहिजे. बिल्डरची गरज काय, SRAची गरज काय? जर आम्ही 2-2 कोटीच्या बोटी बांधू शकतो, ते श्रीलंकेपर्यंत जाऊ शकतात, समुद्रामध्ये लाटांच्या तडाख्यात ते टिकून राहतात, तर आपली घरं आपण बनवू शकत नाही? आपल्याला हे कशाला पाहिजेत? गुजरातचे व्यापारी कशाला पाहिजेत? राजस्थानचे व्यापारी कशाला पाहिजेत? हे व्यापारी आम्हाला नको आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यावर विश्वास टाकलाय. हे किल्ले कोणी बांधलेत? हे मागासवर्गीय लोकांनी बांधलेत. हे कुठल्याही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी बांधलेले नाही, यांनी गद्दारीच केलेली आहे. आणि म्हणून या देशामध्ये तराजू हातात घेतलेला व्यापारी हा मनुस्मृतीप्रमाणे चालत असेल तर त्याला विरोध करणं हे संविधानाने आमच्यावर दिलेलं काम आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या बुद्धिमंतांनी मुंबईमध्ये लक्षात घ्यावं की मराठी माणूस करून ज्यांना पुढे आणलं ते मनोहर जोशी होते, ते राज ठाकरे होते. ही मराठी माणसं नव्हेत. यांनी कोळीवाड्यांच्या जमीन हक्काचा कधीही विषय घेतला नाही. आमचं मीठ खाल्लं, आमचे मासे खाल्ले, आमच्या भाकऱ्या खाल्ल्या, पण त्या मिठाशी बेईमान असलेली मराठी ही जमात ही आमची नाही आहे. आणि म्हणून आगरी, कोळी, भंडारी या लोकांचं कर्तव्य आहे की मुंबईच्या रक्षणासाठी, जमीन हक्कासाठी बाबासाहेबांनी दिलेला कुळ कायदा, गावठाण हक्क कायदा हा आपण लढवला पाहिजे. आणि जर तो कायद्याने लढवता येत नसेल तर खोती विरोधी आंदोलनात ज्यांनी भाग घेतलेला त्यांना माहित आहे. इथल्या सावकारांना कोकणातून कसं आम्ही हाकलून लावलेलं आहे हे आम्हाला माहित आहे. आमच्या संघर्षापुढे, आमच्या शौर्यापुढे, आमच्या हृदयातल्या प्रामाणिकपणापुढे कुठलाही शत्रू टिकू शकत नाही. मग तो इंग्रज असू दे, पोर्तुगीज असू दे, फ्रेंच असू दे. या असल्या व्यापाऱ्यांना, महाराष्ट्रातल्या शोषक व्यापाऱ्यांना, ज्यांचा व्यापार मनुस्मृतीच्या दगलबाजीवर आहे, यांनी किती विद्यापीठं काढलीत, यांनी किती संशोधन केलेलं आहे सांगावं, यांनी किती लढाई जिंकलेल्या आहे ते सांगावं. तुम्ही एखादं रिलायन्सनी आमच्या शेअर्समध्ये जमिनी घ्यायच्या आणि रिलायन्सचं एखादं हॉस्पिटल काढलं आमच्या पैशातून, आमच्या जमिनीच्या. अहो, जेव्हा 50 लाख रुपये गुंठा नवी मुंबईत होता तेव्हा 2.5 लाखांनी रिलायन्सनी शेअर्सच्या नावाने जमिनी खरेदी केल्या. तुमच्या जर हिंमत होती तर समोर मार्केटमध्ये येऊन जमिनी खरेदी करायच्या. महाराष्ट्र सरकारला थोरासारख्या मराठा महसूल मंत्र्याची मदत घ्यायची गरज काय? मराठा जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेऊन आम्हाला फसवणुकीची गरज काय होती? कुळ कायद्याची वाट लावून तुम्ही सेज प्रकल्प केला, तिथे आम्ही संघर्ष करून तुम्हाला थांबवलंय. तुमचा जो हा विमानतळ आहे, आज नवी मुंबई विमानतळ अदानीला दिलाय. आज आमच्या लोकांनी उशिरा का होईना दिबा पाटलांचं आंदोलन केलं आणि दिबा पाटलांचं आंदोलन असंच उभं राहिलं तर अदानीला इथे विमानतळ चालवता येणार नाही, मुंबईत पण चालवता येणार नाही. हे सगळ्या या लोकांनी लक्षात ठेवं. देशाचे जे कष्टकरी आहेत त्यांच्याशी शत्रुत्व करून तुम्ही देशावर राज्य करू शकत नाही. हे पोर्तुगीज इंग्रजांना कळत होतं, तुम्हाला का कळत नाही? तुम्हाला असं वाटत असेल की नरेंद्र मोदींचं राज्य आज देशावर आहे, जे कप्तानी आलेलं राज्य आहे. नरेंद्र मोदींना माझी विनंती आहे, तुम्ही उरणमध्ये येऊन भाषण करा आणि लोकांचे हक्क अधिकार सांगा आणि मतं मिळवा. तुम्ही अशी मतं मिळवली नाही, तुम्ही EVM मशीनमधून मतं मिळवली. मी निवडणूक लोकसभेची लढलोय. आमच्या लोकांची घोडचूक ही झाली की आम्ही एवढे वक्ते आहोत, महाराष्ट्रातले गाजलेले लोक आहोत, विचारवंत आहोत, पण EVM मधून उमेदवार आमचे पाडले जात होते आणि मोदी निवडून येत होते तेव्हा आम्ही काही केलं नाही. आज त्या EVMच्या जोरावर सगळ्या बँका, सगळ्या सरकारी कंपन्या, सरकारी उद्योग खरेदी करण्याचा सपाटा या माणसाने लावलाय. देशावर आर्थिक गुलामगिरी लादलेली आहे. कुळ कायद्याच्या हक्क अधिकाऱ्यांचं कुठलं आंदोलन नाही. शरद पवारांनी सुद्धा या पराभवामध्ये फार मोठा वाटा घेतलेला आहे. जर कोकणातल्या लोकांना जमीन मालकी या बंदरांना विकसित केलं असतं, इथल्या प्रकल्पामध्ये, विमानतळामध्ये आमचं पुनर्वसन केलं असतं तर आम्ही मुंबईचे रक्षण करते आहोत. मला माहित आहे या महाराष्ट्रातल्या लोकांनी सुद्धा, मराठा लोकांनी, ब्राह्मण लोकांनी आमचा नाश केलेला आहे आणि आता ह्यांना सुद्धा खरेदी करण्याचं काम या वैश्य लोकांनी केलंय. आणि म्हणून त्यांना उत्तर द्यायची हिंमत तुमच्यामध्ये नाही. पण आम्ही बोंबील, कोंबड्या, आम्ही चिकन, मच्छी खाणारे लोक, आम्ही कोणाचे गुलाम नाही. आम्ही आमचे राजे आहोत आणि म्हणून हे मुंबईचे मालक आम्ही आहोत. आणि मुंबईचे मालक आम्ही असल्यामुळे या राज्यपालांच्या विरुद्ध प्रतिक्रिया देण्याचा सगळ्यात पहिला अधिकार मुंबईच्या कोळणीला आहे, मुंबईच्या आगरी, कोळी, भंडाऱ्यांना आहे.
आणि म्हणून या कष्टकऱ्यांच्या प्रामाणिक लोकांना तुम्ही मूर्ख समजू नका. आम्ही उद्याचा विचार करत नाही, आमचे आदिवासी उद्याचा विचार करत नाही. आज जे काय कमवलं ते आज खायचं, घराला कुलूप नसतं आदिवासींच्या, उद्याचं ते उद्यावर सोडतात, म्हणजे ते साठा करून शकत नाहीत. भगवान महावीरांनी सुद्धा संपत्तीचा संग्रह करू नका असं सांगितलं होतं, परंतु भगवान महावीरांचा जैन धर्म घेतलेल्या लोकांनी देशाचं शोषण केलेलं आहे. त्यांनी महावीरांचा संदेश बाजूला ठेवला. बुद्धांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे की दुसऱ्याचं वाट्याचं घेऊ नये, आपल्या वाट्याचं आहे तेवढंच का, शरीराला किती पाय तेवढंच का. परंतु तुम्ही या मुंबईला अख्खं लुटायला निघालात आणि याला कोणी व्यापार म्हणत असेल, शोषणाला कोणी व्यापार म्हणत असेल, आमदारांना महाराष्ट्राच्या विरोधी करणं, महाराष्ट्राच्या विधानसभेला खरेदी करणं याला कोणी व्यापार म्हणत असेल आणि त्याचा व्यापाराचा गौरव जर राज्यपाल करत असतील तर अशा प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्रातला कष्टकरी गरीब हे खपवून घेणार नाही. आणि म्हणून मला बोलण्यासारखं खूप आहे, पण मी काल जो व्हिडिओ सोडला होता की आमच्या मूळ व्यापारी, मुंबईची आद्य व्यापारी ही मातृसत्ताक कोळी नाही, ती हुंडा घेत नाही, ती स्वतः अर्थव्यवहार करते, ती लग्नामध्ये लग्न लावते धवलारीन म्हणून, ती स्त्री जन्माचं स्वागत करते, तिच्या घरी स्त्रीभ्रूण हत्या होत नाही, ही भारताची मातृसत्ताक संस्कृती आहे. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे स्त्रियांच्या विरोधी आहेत आणि म्हणून ते संविधानिक लोक नाहीत. या संविधानिक लोकांचा गौरव करून इथल्या कष्टकऱ्यांवर कुणी गुलामी लादण्याचा प्रयत्न सार्वजनिक जीवनात करत असेल तर त्याचा निषेध करणं हे स्वातंत्र्य, मनाचं स्वातंत्र्य मानणाऱ्या, देशाचं स्वातंत्र्य मानणाऱ्या प्रत्येक आद्य नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी ह्याचा निषेध करतो. आणि माझी विनंती आहे, देवेंद्र फडणवीस असतील, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांनी अशा तुमच्याकडे पैसे नसतील तर भीक मागायला गुजरातला जायची गरज नाही. तुम्हाला जे खायला पाहिजे ना ते आमच्या कोळीवाड्यात आहे, आगरवाडीमध्ये आहे, मासे आहेत, भाकऱ्या आहेत. पण तुमची भूक जर एवढी मोठी झाली असेल की महाराष्ट्राची, मुंबईची अस्मिता विकून तुम्ही जर गुजरातचे गुलाम झाले असेल तर गुजरातनी सांगावं. या देशाच्या प्रबोधनामध्ये, कायद्यामध्ये, कायदा निर्मितीमध्ये गुजरातचा वाटा काय, शिक्षणामध्ये गुजरातचा वाटा काय, विकासामध्ये वाटा काय, मानवी संस्कृतीच्या विकासामध्ये काय वाटा काय, आम्ही ऐकायला तयार आहोत. आणि तुमच्याकडे चांगला असेल तर नम्रपणे स्वीकारायला तयार आहोत. परंतु या मुंबईच्या कष्टकऱ्यांची, मुंबईची मालकी ही इथल्या आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासींची आहे. आणि ही जर मालकीबद्दल कोणी बोलत नसतील, मग ते उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, तुम्ही मुंबईत राहायला बंगले बांधलेत, तुमचं स्वागत आहे, पण तुम्ही मालक नाही इथले, तुम्ही इथले मालक नाहीत, मालक आम्ही आहोत. त्यामुळे मुंबईचा अपमान हा आमचा अपमान आहे, याची नोंद आपण घ्यावी. आणि पुढल्या काळामध्ये जमीन हक्काचं आंदोलन केवळ कोळीवाड्यात राहणार नाही, तर झोपडपट्ट्यामध्ये आमचे SC ST भावंड आहेत, कष्टकरी आहेत, त्या कष्टकरी भावंडांनी इथला इस्त्रीवाला, त्या कष्टकरी भावंडांनी इथला अंडेवाला, कोंबडीवाला, मुर्गीवाला, चिकनवाला दिलेला आहे. या लोकांनी, या कष्टकऱ्यांनी ही मुंबई मोठी केलेली आहे. तुम्ही फक्त टेबलावर बसून व्यापार केला, तो दलाली आहे, तो नफा आहे. आणि ही दलाली आज माणसांच्या दलालीपर्यंत गेली असेल तर अशा प्रकारच्या दलाल वृत्तीचा आम्ही निषेध करतो. आणि स्वतंत्र भारतासाठी, स्वतंत्र छातीचा, स्वतंत्र अस्मितेचा जो तरुण आहे तो आम्ही जपणार आहोत. आणि तोच देश सीमेवर लढणार आहे, तोच रक्त सांडणारा माणूस आहे, तो दिबा पाटलांचा माणूस आहे. आणि म्हणून संघर्ष करून आम्ही रायगड जिल्ह्यातल्या जमिनी वाचवल्यात. अदानींनी विमानतळ फसवून घेतलेला आहे. या फसवणुकीमध्ये महाराष्ट्रातले सगळे राज्यकर्ते आरोपी आहेत. या राज्यकर्त्यांना उघड करण्याचं काम पुढल्या काळात करू. आणि कोळीवाड्यानं जो कोणी हात लावेल, कुठलाही बिल्डर असेल, कुठलाही वैश्य, गुजरातचा, राजस्थानचा व्यापारी असेल, आतापर्यंत मुंबई 2 पैशात 3 पैशात दारूच्या बाटलीत तुम्ही खरेदी केल्या असतील, हे सगळे सातबारे उकडून काढायची आमची तयारी आहे. या 2000 टॉवर्सना ओशी नाही, म्हणजे ही जमीन आगरी कोळ्यांची आहे, भंडाऱ्यांची आहे, आम्हाला माहित आहे. आणि जमीन हक्कासाठी रस्त्यावरचे लढे आम्ही देणार आहोत. रस्त्यावरच्या लढ्यातून अखंड महाराष्ट्र झालेला आहे. दुकानात बसून, पेढीवर बसून हा झालेला नाही. तिथे फक्त व्यापार चालतो. तो व्यापार आज मानवी देहाच्या व्यापारापर्यंत गुजरातमध्ये, गुवाहाटीला पोहोचलाय. याचा मी निषेध करतो. आणि जर खरोखर असेल, एक वेळ जेवून कष्ट करून जी महिला, त्या आमची शारदा मावशी मुंबईच्या मार्केटमध्ये मासे विकते, आणि ती कष्टकरी महिला ही व्यापाराचा आदर्श आहे. नफा किती कमवावा, कसा कमवावा, याचा आदर्श इथल्या कोळणीने दिलेला आहे. हा आदर्श, स्त्रियांचा आदर्श तुम्हाला कळत नसेल तर तुमचा जन्म वाया गेलेला आहे. आणि म्हणून राज्यपालांना माझी नम्र विनंती आहे की मुंबईत राहून कधीतरी कोळीवाड्यांना भेट द्या, मासळी मार्केटला भेट द्या. तो सुद्धा व्यापार आहे. फक्त शेअर मार्केट आणि कपड्याचा व्यापार आणि सोन्याचा व्यापार हाच एवढा व्यापार नाही. सोन्याने काय पोट भरत नाही कोणाचं. आणि तुम्हाला माहित आहे, सोन्याचा हव्यास ज्या राजाला लागला होता, हात लावीन तिथे सोनं, तर मुलगी पण सोन्याची झाली. सोनं करून आपल्याला पोट भरता येत नाही. खाण्यासाठी मासे, भाकऱ्या, भाज्या ह्याच लागतात. आणि ते जे पिकवतो त्याच्यावर दलाली करणाऱ्या या व्यापाऱ्यांनी एवढा गर्व करू नये की आम्ही आमची अस्मिता विकलेली आहे. आम्हाला तुम्ही खरेदी करू शकत नाही. गुजरातच्या कुठल्याही व्यापाऱ्याला आणि राजस्थानच्या व्यापाऱ्याला माझं ओपन चाललेलं आहे, तुमच्याकडे एवढा पैसा असेल तर राजाराम पाटीलला खरेदी करून दाखवा. असेल हिंमत, एकनाथ शिंदेला तुम्ही खरेदी कराल, कारण तो विकाऊ माणूस आहे. आम्ही विकणारे नाही. आणि म्हणून
न विकलेली माणसं ज्या मातीत जन्माला येतात, तुम्हाला तो पिक्चर माहित आहे बॉर्डर, त्यामध्ये या इस मिट्टी में लढने वाले शेर पैदा होते आहे, सुनील शेट्टीचं ते वाक्य आहे. तसे लढने वाले शेर हे मुंबईतल्या मातृभूमीचे शेर आहेत. ते आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत. आणि म्हणून इथे शिवसेना हारली असेल, मनसे हारले असेल, पण इथला आगरी, कोळी, भंडारी, सागरपुत्र कधी हारणार नाही. तो शेवटपर्यंत पाय रोवून लढेल. पानिपतावर आपल्याला माहित आहे मस्तानीचा पुत्र जो आहे तो शेवटपर्यंत लढला, मुसलमान लढला, पण आमचे पेशवे पळून गेले. आणि म्हणून हे मुस्लिम व्यापारी सुद्धा आमच्या सोबत समुद्रामध्ये आहेत. आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, ईस्ट इंडियन ख्रिश्चन आहेत. हे मुंबईचे खरे मालक आहेत आणि या मालकांसाठी आम्ही लढायला तयार आहोत. अशा प्रकारची फुसकी वक्तव्य कोणी केली त्यांना आम्ही घाबरत नाही. फक्त भीती याची वाटते अशा वक्तव्याने आमचा जो कष्टकरी आहे हा मानसिकदृष्ट्या दुबळा होऊ नये. कारण ही वक्तव्य शासकीय वक्तव्य आहेत, जी संविधान विरोधी आहेत. या शासकीय व्यक्तींनी आमच्या मनावर गुलामीचं सावट पडू नये म्हणून हे बोलावं लागतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं कुळ कायद्याचं आंदोलन, तो मेहता नावाचा शेठ आमच्या गावात आहे. त्यावेळी अशोकराव चव्हाणांनी मला ऑफर दिली होती की तुम्हाला 500 कोटीचं काम देतो भरावाचं, 30,000 महिन्याला सुरू करतो पगार शेतकऱ्यांना. ही जमीन आम्हाला चिंचोटीची रेवदंड्याची द्या. आम्ही दिली नाही. 1 इंच जमीन मी माझ्या गावातली विकू दिली नाही. ही अस्मिता आहे. तुम्ही त्याला मराठी म्हणा किंवा आगरी म्हणा किंवा कोळ्यांची म्हणा. आणि ही अस्मितेची लढाई आम्ही चालू केली. मरेपर्यंत आम्ही लढू. मुंबईच्या जमिनीवर इंग्रज, पोर्तुगीज हे बलाढ्य शत्रू राज्य करू शकले नाहीत. हे तुमचे काय फेफडा न फिफडा खाणाऱ्या लोकांचं एक काम नव्हे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, या व्यापारी बंधूंना पण सांगतो, या मुंबईच्या स्त्री सुरक्षेच्या मातृसत्ताक वातावरणामुळे तुमच्या सुद्धा स्त्रिया सुरक्षित आहेत आणि तुमची कुटुंब कबिले इथे सुरक्षित आहेत. आणि म्हणून इथल्या भूमिपुत्रांशी द्रोह करून या मुंबईला राजधानी करण्याची तुम्ही स्वप्न पाहू नका. मुंबई राजधानी इथल्या नैतिक मूल्यांमुळे आहे. स्त्रियांना अधिकार देण्याचं जे नैतिक मूल्य आहे, विषमतेविरुद्धचं नैतिक मूल्य आहे, म्हणजे समतेचं मूल्य आहे, याच्यामुळे इथली मुंबईचा विकास होते, महामुंबई होते. अशा प्रकारचा विकास बारामतीचा होऊ शकत नाही. अशा प्रकारचा विकास बाकी कुठल्या राज्यांचा होतो का जिथे पेशवाईची पाळंमुळं रुजलेली आहेत? हा विकास फक्त मुंबईचा होता. मुंबईनी पोर्तुगीज, इंग्रज, ख्रिश्चन जगातल्या सर्व धर्मियांना आपला भाऊ म्हणून स्वीकारलं. हे देशाचे भाऊ म्हणून स्वीकारले. तुम्हाला पण आम्ही भाऊ म्हणून स्वीकारलं. तर तुम्ही पैशाची जर मस्ती आली असेल तर तुम्ही असं कधीच विचार करू नका, कारण तुमच्या पैशावर आम्ही विकले जात नाही. जे विकले जातात त्यांच्यावर राज्य करा. फडणवीसांना तुम्ही बोला, एकनाथ शिंदेना बोला, ब्राह्मणांना बोला, मराठ्यांना बोला, पण आगरी, कोळी, भंडारी, ओबीसीना तुम्ही आम्हाला गुलाम केले असं कधी बोलायचा अधिकार तुम्हाला देणार नाही. मरायची वेळ तरी देणार नाही. आणि म्हणून दिबा पाटलांच्या आंदोलनात आम्ही छातीवर गोळ्या घेतल्या आणि उरणची, जासईची जमीन आमच्या अधिकारात ठेवली. हीच लढाई आम्ही पाकिस्तान आणि चायना विरुद्ध लढायला तर आहोत. अहो, तुमच्या राज्यात चायनाने 1000 एकर जमीन घेतली. मोदींनी काय केलं? का तुमच्याकडे सैन्य आहे, तुम्ही का लढत नाही? ही जमीन गेली निमूटपणे सहन का करता? कारण तुम्ही व्यापार घेतलेला आहे. कदाचित त्या जमिनीचं मूल्य सुद्धा तुम्ही घेतलं असेल, कारण तुमच्याकडे तराजू आहे. तुम्ही सगळं काही विकायला तयार आहेत आणि हे आम्हाला कळलेलं आहे. आणि म्हणून देश विकणाऱ्या लोकांना राज्यकर्ता होण्याचा अधिकार नाही. आमची घोडचूक झाली. बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं विधानसभेत जा, लोकसभेत जा. आम्ही पण आमच्यातले बरेचसे लोक असं व्यापारी सेटलमेंट करायला लागले. पण याच्या वेळे आम्ही लोकसभा लढू, विधानसभा लढू आणि विधानसभेत सांगू महाराष्ट्राची विधानसभा देशामध्ये विकत घ्यायची कुठल्याही लोकांमध्ये हिंमत नाही. महाराष्ट्र हा विकला न जाणारा प्रदेश आहे आणि हे आम्ही 2000 वर्ष सांगितलं. आता पण सांगू. माझं हे भाषण आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आणि आजच्या पूर्वी आगरी, कोळी, भंडारींनी आपली प्रतिक्रिया मुंबईच्या ह्या मालकीच्या विषयात दिली नव्हती. मराठी अस्मितेच्या नावाखाली ब्राह्मण, शिकेपी या लोकांनी मराठी माणसं मराठी दाखवलं, पण त्यांनी सुद्धा मुंबई विकली आहे. त्यांचं शिवबंधन तोडून जर मराठी पाळले असतील तर तुमच्या शिवबंधनात अर्थ नाही आणि तुमच्या मंगळसूत्रामध्ये पण अर्थ नाही. आणि म्हणून माणसाची निष्ठा ही कुठल्याही गंडे दोऱ्यांनी येत नाही, ती हृदयातून यावी लागते. आणि ही निष्ठा बाबासाहेबांच्या प्रती आमची आहे. ती त्यांनी आमचे हक्क अधिकार दिले म्हणून आहेत. पैशावर आम्ही कोणाला विकले गेलो नव्हतं. म्हणून महाराष्ट्राने लक्षात घ्यावं की अशा प्रकारची गुलामी आमच्यावर येऊ नये. म्हणून अर्थशास्त्राविषयी आम्ही शिकलं पाहिजे. तर बाबासाहेबांनी जर रिझर्व्ह बँक सुरू केलेली, त्याची स्थापना केली, तर बँकिंग आम्हाला समजलं पाहिजे. यांच्याकडे कर्ज मागायला जायची गरज नाही. आणि म्हणून महाराष्ट्राचा अपमान चुकूनही करायची जर मनामध्ये शंका त्या कोश्यारींच्या वक्तव्यामुळे गुजरातच्या आणि राजस्थानच्या व्यापाऱ्यामध्ये आले, ते पाप आहे. तुम्ही सोडून द्या. आम्ही सगळ्या देशाचे नागरिक, भारताचे जे संविधान आहे त्या संविधानाने आपण भाऊ म्हणून एकत्र आहोत. तुम्हाला आमची गरज आहे, तुमची आम्हाला गरज आहे, तुमचा आम्ही आदर करतो. पण अशा प्रकारची मनुस्मृतीची गुलामगिरी संविधान असताना ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांनी चुकूनही लादण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा आमचा निषेधच आहे. मराठा एकनाथ शिंदेनी इथल्या आगरी कोळ्यांवर बाळासाहेब ठाकरे या हिंदुत्ववादी माणसाचं नाव लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या संपूर्ण चरित्राला आव्हान देतो की बाबासाहेबांच्या कुळ कायद्याची अंमलबजावणी मनोज जोशींचं सरकार असताना तुम्ही का केली नाहीत?
तुम्ही सावकारांचं आणि मारवाड्यांची बाजू का घेतलीत या प्रश्नाचं उत्तर बाळासाहेब ठाकरेंकडे नव्हतं. म्हणून बाळासाहेब ठाकरे या हिंदुत्ववादी माणसाला आम्ही ठोकरून दिलेला आहे इथं नवी मुंबईतून. आणि इथे पुन्हा एकदा दिबा पाटील ही ओबीसी अस्मिता उभी राहिलेली आहे. आणि ओबीसी अस्मिताच इथल्या गुजरातच्या इथल्या राजस्थानच्या मारवाड्यांना सांगेल की माणूस 2 वेळचं अन्न खाऊन सुद्धा जगू शकतो. तुम्ही एक वेळ उपाशी राहू शकता, पण आतला माणूस आहे ते माणसाचं माणूस पण टिकवणं, आईचं आई पण टिकवणं ही मुंबईची संस्कृती आहे. आणि ती मुंबईची संस्कृती आम्ही मारवाड्यांकडे घाण ठेवलेली नाही. ही काय मागच्या पिढ्या आमच्या गेल्या असतील, मनुस्मृतीच्या काळामध्ये आम्ही कोणाची भांडी घासली असतील, आम्ही कोणाची आमच्यावर रस्ते साफ करायची वेळ असेल, पण इथल्या राज्यव्यवस्थेने तो आमच्यावर केलेला अन्याय होता. आता हे राज्य हा देश आमचा आहे, तो आम्ही चालवतो, आमचं संविधान चालवतं. आणि याच्या पुढे आमचे सफाई कामगार असतील, कष्टकरी कामगार असतील, एसटी कामगार असतील, यांच्यावर अशी कुठली गुलामी येणार नाही. अशा प्रकारचं नेतृत्व आम्ही या मातीतून उभं करू. पुन्हा एकदा दिबा पाटील साहेबांची जी अस्मिता आहे त्याचा मी जय जयकार करतो. ज्या अस्मितेने बाळासाहेब ठाकरेंचा पराभव केला तीच अस्मिता कदाचित नरेंद्र मोदींनी जर महाराष्ट्रावर गुजरातची गुलामगिरी ते आणली असेल ती आम्ही ठोकरून देतो. आणि जसं इंग्रजांना हाकलून दिलं, तुम्ही परक्या इंग्रज व्यापाऱ्यांसारखं जर मुंबईशी वागत असाल तर तुम्हाला फेकून द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही. आम्ही समुद्रात या व्यापाऱ्यांना बुडवलेलं आहे, इंग्रज व्यापाऱ्यांना बुडवलेलं आहे, पोर्तुगीजांना बुडवलं. तुम्हाला बुडवायला वेळ लागणार आहे. शेवटी माणसाचं मोठेपण, त्याच्यामध्ये किती चांगुलपणा आहे, किती प्रामाणिकपणा आहे याच्यावर ठरतं. राज्य सांभाळणाऱ्या राजपुत्रांनी, भगवान बुद्धांनी राज्य सोडलं आणि जगाची गुलामगिरी दूर केली. ह्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आणि म्हणून अशा प्रकारच्या वक्तव्यांनी मुंबईची सत्ता कोणाला मिळत असेल, तुम्ही शिवसेनेला हरवाल, तुम्ही मनसेला हरवाल, पण इथल्या मुंबईपुत्र, आगरी कोळी, भंडारी, सागरपुत्रांना तुम्ही हरवू शकत नाही. त्यांना तुमची दगलबाजी कळलेली आहे आणि दगलबाजी या कोश्यारींनी ओपन केली आहे. बरं झालं. उद्यापासून आम्ही आमच्या अस्मितेला सुरुवात करतो. आणि बांधवानो, लक्षात ठेवा, माणूस पण आहे हे आपण टिकवलं पाहिजे. आणि माणूस पण हे आईकडून येतं. आमची जी शारदा मावशी आहे तिचं घर बांधणं हे माझा संकल्प आहे. आणि घर बांधून हे जर हे कोणी बिल्डर लॉबी ते आलेली आहे ती देत नसेल, किंवा शिवसेनाचं महानगरपालिका देत नसेल, फडणवीसांचं महाराष्ट्र सरकार, मोदींचं सरकार देत नसेल, तर आम्ही पण ह्या शारदा मावशीचं नाव घेऊन तुमच्या सगळ्या पुरुष सत्ताक व्यवस्थेला म्हणजे पराभूत करण्याचं चॅलेंज आम्ही स्वीकारतो. ते भारतीय संविधानाला मान्य असलेलं आव्हान आहे. कारण या देशातल्या स्त्रिया, ओबीसी, एससी, एसटी यांना न्याय देण्यासाठी भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानाच्या समतेच्या तत्वाने आरक्षण आलेलं आहे. देश विकणारे, बँका बुडवणारे तुमचे लोक जर कोणी आता प्रतिष्ठेचा आव्हानात असतील, असली प्रतिष्ठा संविधानासमोर टिकणार नाही. मी हे जे काय बोललो ते संविधानाची, गरिबांची, उपेक्षित वंचितांची, शेवटच्या आदिवासीची, शेवटच्या कष्टकऱ्याची जी अस्मिता आहे त्यांच्या वतीने बोललो. आणि हा जो गर्व आलेला आहे, लुटलेल्या संपत्तीचा गर्व कोणाला चढलेला आहे, त्या संपत्तीला आम्ही भीक घालत नाही. ही संपत्ती आम्ही फेकून द्यायची तयारी ठेवतो. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत अशा प्रकारच्या संपत्तीला ठोकरण्याचा, म्हणजे मोहावर विजय प्राप्त करण्याचा विजय आम्ही कधीच मिळालाय. जिंकले असतील श्रीरंग बारणे, आता श्रीरंग बारणे खासदार म्हणून जिंकले, पण त्यांना मोदींनी खरेदी केलं, म्हणजे त्यांचं जिंकणं हे बोगस होतं हे सिद्ध झालेलं आहे. पार्थ पवार तर हरलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकसभेत आम्ही मतांमध्ये कमी पडलो असून ती ईव्हीएमचा चमत्कार असेल, पण ह्या माणसाच्या मानवी जीवन मूल्यांच्या युद्धामध्ये पैशाला न विकला जाणारा मराठी माणूस आहे, हा श्रेष्ठ आहे, तो कमी नाही. आणि म्हणून मराठी माणसा, आगरी माणसा, कोळी माणसा, भंडारी माणसा, स्वतःला कमी समजू नकोस. प्रामाणिकपणे कष्टाने केलेलं जे जीवन आहे रोजचं, आणि शांत लागणारी झोप, हीच तुझी ताकद आहे. 1000 दिवसांची संपत्ती जमा करून ठेवून कधीही दुसऱ्याची संपत्तीचा वाटा घेणं, दुसऱ्यांची घरं, दुसऱ्या जमिनी लाटणं हे पापच आहे. आणि या पाप्यांना माझ्या या स्टेटमेंट तर कधीच सुखाची झोप येणार नाही. त्यांना सुखाची झोप यावी असेल तर भगवान बुद्धाप्रमाणे राज्य सोडून गरिबांच्या हक्कादारीकडे वळलं पाहिजे. आणि म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सत्ताधीशांना माझी विनंती आहे की जपानमध्ये, चायनामध्ये सामुराई युद्धांनी तलवारी खाली ठेवल्या, कारण त्या तलवारी सामंतशाही, जमीनदारी, विषमता समर्थनार्थ वापरल्या होत्या. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांचं काम हे असंच होतं, विषमतेच्या पुरस्कर्त्यांचं होतं. आणि म्हणून त्यांनी आता तलवारी खाली ठेवाव्या. यात हे राज्य चालवण्याची हिंमत प्रामाणिक कष्टकरी माणसामध्ये आहे. आणि कष्टकरी लोक या महाराष्ट्राचं राज्य चालवतील, देशाला राज्यकारभार शिकवतील. अनितीने केलेला व्यापार, अनितीने केलेलं राज्य जगात कुठे टिकत नाही. त्याच्या विरुद्ध वेळोवेळी क्रांत्या झालेल्या आहेत. आणि या क्रांतीमध्ये तुमचा बळी जाऊ नये असं वाटत असेल तर प्रामाणिकपणाचा व्यवहार या देशामध्ये यावा. संविधानिक नीतिमूल्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही या गुजराती, राजस्थानच्या मारवाड्यांना कोणीतरी सांगावं. यांच्या पिढीजवळ एखादं भारतीय संविधान पोलिसांनी नेऊन ठेवावं. आणि तुम्ही संपत्ती किती, आज सगळ्या ईडी तुमचे, सगळ्या आमच्या मराठी लोकांना ईड्या लागतात, महाराष्ट्रात लोकांना ईड्या लागतात. मला आश्चर्य वाटतं की अशी एवढी विषमता न्यायामध्ये कशी, की महाराष्ट्रातल्या लोकांना, भाजपमध्ये नसलेल्या लोकांना ईड्या लागतात, की भाजपमध्ये कोणीच लुटारू नये.
भाजपाने कष्टाने घाम गाळून, मला बोलताना सुद्धा घाम आलाय, तुम्ही काय कष्ट करून घाम गाळून पैसे कमवलेत, तुम्हाला ईडी का लागत नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या लोकांना ईडी लागणारे शासन महाराष्ट्रात देशात आपण आणूया. आणि ज्यांचे कोणाचे गळचेपी होते त्यांनी पण आता सांगितलं पाहिजे की राजाराम पाटील, हे गरिबांचा विषय तुम्ही मांडा, कारण हे देशामध्ये न्यायामध्ये सुद्धा विषमता आलेली आहे. न्याय हा सामान्य माणसाला म्हणजे लागू होत नाही. आम्ही विमानतळात लढतोय, मुंबईतल्या गावठाणांमध्ये लढतोय, कुठला जिल्हाधिकारी, कुठली न्यायव्यवस्था आम्हाला जमीन मालकी हक्क देत नाही. जिथे प्रॉपर्टी कार्ड आहे वर्सोवा कोळीवाड्यामध्ये शारदा मावशीचं, ते घर पण पोलीस तोडतात, कुठली नोटीस नाही, काय नाही. ही बदफैली शासन व्यवस्था आहे. ही जर ठोकरायची असेल तर अशा प्रकारची खोटी अस्मिता घेऊन कोणी व्यापारी आले असतील तर त्यांना आम्ही सांगतो की भारतीय संविधानात तुम्ही वाचा, त्यामध्ये समता निर्माण करणे देशाचा उद्देश आहे. तुमच्या ह्या सूज आलेल्या संपत्तीमुळे देशामध्ये विकृती आलेली आहे आणि विकृतीतून हे विषारी वक्तव्य आज राज्यकर्त्यांकडून येत आहेत. याचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो. माझा काय चुकला असेल तर तुम्ही फेसबुकवर स्पष्ट सांगा, परंतु कष्टकऱ्यांची प्रामाणिकपणाची लढाई जिथे जिथे चालू असेल तिथे मी असेन आणि भारतीय संविधानाच्या पलीकडे जाऊन मी बोलणार नाही, वागणार नाही, माझं वचन आहे. परंतु देशामध्ये अशा प्रकारची जुनी मनुस्मृती या मारवाड्यांच्या, गुजराती व्यापाऱ्यांच्या मुळे येत असेल, चुकून येत असेल तर त्याला आम्ही ताबडतोब निषेध केला पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे चुकीचं आहे, असंविधानिक आहे. म्हणून आर्थिक समता आणण्यासाठी तुमच्याकडे अतिरिक्त पैसे असेल तर पहिली ह्या व्यापाऱ्यांना ईडी लावा. राज्यपालांनी सूचित केले की यांच्याकडे पैसा जास्त आहे, यांच्या पैशामुळे मुंबई आहे, तर पहिली ईडी राज्यपालांनी ह्या व्यापाऱ्यांना लावली पाहिजे. त्यांच्या जरुरीपेक्षा नसेल तो पैसा गरिबांमध्ये वाटला पाहिजे. कोरोनानंतर प्रचंड गरिबी आली, कष्टकऱ्यांकडे पैसे नाही आहेत, अन्नधान्याची टंचाई, मंदी येत आहे. ही जी पैसे यांच्याकडे जमले त्या पैशांना ईडी कशी लावावी राज्यपालांनीच जर सांगितलेलं आहे तर खरोखर माझ्या ईडीच्या लोकांना विनंती आहे की मारवाड्या व्यापाऱ्यांना, गुजरात्यांना ईडी लावा. जो पैसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लोक कल्याणासाठी, गरीब शेतकऱ्यांसाठी वापरावा. एकनाथ शिंदेमध्ये ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीची चमक आणि धमक राहिलेली नाही. त्यांची तलवार विकली गेलेली आहे, ती किलोनी विकली गेलेली आहे. 50 कोटी किलोनी विकली गेली की 100 कोटीनी, पण ती तलवार विकली गेली, ती महाराजांची तलवार नाही. आणि म्हणून मावळे हे 18 पगड जातीतून आले, कष्टकऱ्यांमधून आले, आगरी कोळी भंडाऱ्यातून आले. ते मराठ्यांकडून आले नाही, ब्राह्मणांकडून आले नाही आणि वैश्यांकडून आले नाही. नेहमी व्यापारी लोक यांनीच देश विकला होता, हे आता सिद्ध होतंय. आणि म्हणून ही जी अस्मिता आहे, मागासवर्गीयांची अस्मिता आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे इथे आलेली आहे आणि ती संविधानिक अस्मिता मी व्यक्त केली. आपण सगळ्यांनी बघितलं, मला धन्यवाद. की आपल्याला किती जीवन आहे मोठं माहीत नाही, परंतु येणाऱ्या पिढ्यांना आम्ही सांगितलं पाहिजे कधीही या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वैश्यांच्या गुलामीखाली चुकूनही झुकू नका. आम्ही आमचं आंदोलन कोकणामध्ये चालू ठेवलेलं आहे, पालघरमध्ये चालू ठेवलं आहे, रायगडमध्ये चालू ठेवलं आहे. तो कुळ कायदा आणण्यासाठी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मागासवर्गीयांमधून आला पाहिजे, महसूल मंत्री आला पाहिजे, गृहमंत्री आला पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे आणि प्रयत्नाला आपण साथ द्याल असा मला विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.